सगळ्यांना माझा नमस्कार. आवाज येतोय माझा चांगला? आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित माधवराव कोटस्थाने, आमचे सल्लागार दत्ताजी जामदार सर, मिलिंद भाऊ भगत, मंचकावर उपस्थित सचिन कुलकर्णी, आमच्यासोबत खास वाशिमवरून या कार्यक्रमाला आलेले हरीश भाऊ सारडा, आमचे मित्र गणेश सावरकर, विष्णुभाऊ मंजुळकर आणि उपस्थित सर्व मित्रांनो, यावर्षी सगळ्यांनी पावसाच्या बाबतीत काय अनुभवलं? मी फक्त भारताचीच गोष्ट करत नाही, तर जगातल्या अनेक राष्ट्रांनी यावर्षी भीषण असा पाऊस अनुभवलेला आहे. आणि हे जे काही होत आहे वातावरणामधील बदल, याच्याबद्दलची भविष्यवाणी आधीच करून टाकलेली आहे, आधीच करण्यात आलेली आहे. जवळजवळ 100 देशातील 1000 शास्त्रज्ञांनी एक पॅनल स्थापन केलेलं आहे, ज्याला म्हणतात IPCC, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. त्याचा रिपोर्ट वारंवार हे सांगतो आहे की भारतामध्ये पावसाचं प्रमाण कमी जास्त होत राहणार आहे. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की आपल्या वातावरणामध्ये बदल होतो आहे. मी तुम्हाला थोडं मागं भूतकाळामध्ये नेऊ इच्छितो, म्हणजे जवळजवळ 5000 वर्ष आधीच्या भूतकाळामध्ये मला तुम्हाला न्यायचं आहे. असं म्हणतात की मानव जातीचा जो जन्म आहे तो आफ्रिकेमध्ये 2.5 दशलक्ष वर्ष आधी झाला. ईस्टर्न आफ्रिकेचा जो भाग आहे तिथे आपण आपली पूर्ण प्रजाती जन्मली, तिचा उत्क्रांती झाली आणि मग तिथून ती जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये पसरली. अगदी भारतामध्ये 70,000 वर्षाआधी माणूस आला, इकडे ऑस्ट्रेलियामध्ये बघा 50,000 वर्षाआधी माणूस पोहोचला. म्हणजे आफ्रिकेतून तो हळूहळू पसरत गेला. साधारणतः 10,000 वर्ष आधी माणसानं शेतीचा शोध लागला आणि शेतीचा शोध लावल्याबरोबर अचानक विकास व्हायला लागला, गावं बसायला लागली. जो माणूस आधी भटकंती करून शिकार करून अन्न गोळा करायचा तो स्थायिक व्हायला लागला. त्याच्यानंतर ट्रेड आला, बिझनेस आला, पैसा आला, देव आले आणि एक मानवी सभ्यता विकसित व्हायला लागली आणि ती जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी विकसित व्हायला लागली. या सगळ्या मानवी सभ्यतेचं वैशिष्ट्य हे होतं की ह्या मानवी सभ्यता नद्यांच्या सुपीक अशा खोऱ्यामध्ये जन्मल्या. मी 4 अशा मानवी सभ्यतांबद्दल तुमच्याशी आज बोलणार आहे. ह्या 4 ज्या सभ्यता तुम्ही या जगाच्या नकाशामध्ये बघताय त्या 4चाच विचार करूया. अशा खूप होत्या आणि खूप होत्या, पण या 4 बद्दलच आपण विचार करणार आहे. पहिली जी आहे ती नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये जी सभ्यता उत्क्रांत झाली. नाईल ही जगातली सगळ्यात लांब नदी आहे. काही लोक ॲमेझॉन नदीलाही लांब मानतात, पण नाईल ही अगदी ती जवळजवळ 10 देशांमधून वाहते. म्हणजे ती तांझानियामधून उगम पावते, मग युगांडा, रवांडा, बुरुंडी, कोंगो, केनिया, इथिओपिया, एरित्रिया, साऊथ सुदान आणि मग इजिप्तमधून जाऊन ती रेड सी मध्ये विलीन होते. 10 देशांमधून वाहणारी ही नदी. हे युगांडामधली नाईल नदीचं चित्र आहे. मी गेलो होतो त्या नदीवर. खूप सुंदर अशी नदी आहे, बघण्यासारखी नदी आहे. आणि या नदीच्या खोऱ्यामध्ये इजिप्तची अतिशय उन्नत अशी मानवी सभ्यता पसरली. त्यांनी त्या काळामध्ये विचार करा, 5000 वर्षांआधी इतके मोठे पिरॅमिड्स बांधले. का एवढे मोठे पिरॅमिड बांधू शकले? कारण की नाईल नदीनं अन्नाचं उत्पादन भरपूर केलं. त्या अन्नाच्या भरोशावर भरपूर मजूर त्यांनी लावू शकले त्या काळामध्ये 5000 वर्ष आधी. आज तुम्ही बघाल गिझाचं पिरॅमिड जर तुम्ही बघाल तर तुम्ही म्हणाल की हे कसं काय त्यांनी बनवलं? तेव्हा तर JCB नव्हती, तेव्हा तर काही बुलडोझर नव्हते, तरी सुद्धा त्यांनी त्या काळामध्ये एवढे मोठे स्ट्रक्चर बनवले, कारण नाईलची कृपा. नाईल 2 ब्रांचेसमधून येते खरं म्हणजे. एका नाईलला म्हणतात ब्ल्यू नाईल, व्हाईट नाईल, जी मध्य आफ्रिकेतून येते, आणि एक नाईल जी आहे ती इथिओपिया देशामधून येते, तिला ब्ल्यू नाईल म्हणतात. जी व्हाईट नाईल आहे ती गाळ आणत नाही सोबत, कारण ती जंगलामधून वाहत येते, आणि जी नदी जंगलामधून वाहते ती आपल्यासोबत जास्त गाळ आणत नाही. पण जी ब्ल्यू नाईल आहे, जी इथिओपिया देशामधून येते,
इथिओपियामध्ये काय केलं की पूर्वीच्या काळी त्यांनी जंगलांना आगी लावल्या मोठ्या प्रमाणावर, कारण गवत उगवलं पाहिजे आणि त्यांचा पशुपालनाचा व्यवसाय चालला पाहिजे. त्याच्यामुळे जमीन उघडी पडली आणि पूर्ण माती नाईलमध्ये गेली आणि तो गाळ इजिप्तला मिळाला. म्हणजे इजिप्तचा फायदा झाला, पण इथिओपियाचं नुकसान झालं. दुसरी जी सभ्यता आहे ती मेसोपोटेमिया, त्याच काळातली. ह्या मी ज्या 4 मानवी सभ्यता तुम्हाला सांगतोय त्या समकालीन आहे, साधारणतः 5-5.5 वर्ष आधीच्या. मेसोपोटेमियन जी सभ्यता आहे ती टिग्रिस आणि युफ्रेटस ह्या 2 नद्यांच्या मध्ये वसलेली होती आणि ते सुद्धा त्या काळी अतिशय उन्नत असे लोक होते. म्हणजे बायबलमध्ये एक संदर्भ आहे गार्डन ऑफ द एडेन नावाचा. म्हणजे गार्डन ऑफ द एडेन ही अशी जागा जिथे सगळं काही आहे जगातलं. आज अभ्यासक म्हणतात की गार्डन ऑफ द एडेन कुठे होतं, तर ते मेसोपोटेमियामध्ये होतं. आणि आज मेसोपोटेमियाची तुम्ही जर हालत बघितली, जो इराण, इराक आणि सिरियाचा जो प्रदेश आहे, तर आज तुम्हाला दिसेल की तिथे काय आहे, नुसता दुष्काळ आहे. सिरियाचा प्रश्न तुम्हाला माहीत आहे. आणि हा सिरियाचा प्रश्न आपण म्हणतो की हा इस्लामिक फंडामेंटलिझमचा भाग आहे, असं काही नाही आहे. युफ्रेटस नदीवर टर्कीनं धरण बांधलं वरच्या अंगाला, सिरियामध्ये पाणी येत नाही आहे. जेव्हा पाणी येणार नाही तेव्हा मग बंदुका उगवतील आणि हिंसाचार होणारच आहे. मेसोपोटेमियाचे लोक त्या काळी अत्यंत मेडिसिनमध्ये, मॅथमॅटिक्समध्ये, तंत्रज्ञानामध्ये अतिशय उच्च स्तरावर होते. तिसरी संस्कृती जी आहे ती सिंधू संस्कृती, जी भारताशी निगडीत आहे. सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये जी जन्म झाला, तिचं त्या काळी म्हणजे 5,000 वर्ष आधी 50 लाख पॉप्युलेशन असावं असा अंदाज आहे. म्हणजे ते अफगाणिस्तानपासून तर अगदी महाराष्ट्राच्या बॉर्डरपर्यंत पसरलेली संस्कृती होती. आणि आज त्याचे जे 2 शहरं सापडले आपल्याला, हडप्पा आणि मोहेंजोदडो, त्या हडप्पा आणि मोहेंजोदडोमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की तलवारी सापडल्या नाही. याचा अर्थ काय की पीसफुल सोसायटी होती. पीसफुल सोसायटी तेव्हा असते जेव्हा सुबत्ता असते, भांडणं होत नाही. तिथे तुम्हाला खेळण्याच्या गोष्टी सापडल्या, म्हणजे लोक खेळायचे. आज आपण 5,000 वर्षानंतर सुद्धा हागणदारी मुक्त गावाची कल्पना सांगतो, तिथे त्यांचे लॅट्रिन सापडलेले आहेत घरामध्ये त्यांनी बांधलेले. एवढी ती सिंधू संस्कृती त्यावेळी आपल्या परम उच्च स्थानावर होती. तेव्हा त्यांचा व्यापार हा मेसोपोटेमियासोबत होता. म्हणजे भारताचा व्यापार मेसोपोटेमियासोबत होता. इतकी ती बहरलेली संस्कृती होती. आणि चौथी जी संस्कृतीला मी सांगणार आहे ती आहे चीनची संस्कृती. यांगत्से आणि येलो नदीच्या ज्या नद्या आहेत मोठ्या चीनमधल्या, त्याच्या त्या खोऱ्यामध्ये ती बहरली आणि ती सुद्धा आपल्या काळामध्ये अतिशय उन्नत अशी संस्कृती होती. आणि एक दिवस त्या 4ही सभ्यता कोसळून पडल्या. का असं झालं याचा बराच अभ्यास आता झालेला आहे. एक तुम्ही कधीतरी पुस्तक वाचा, कोलॅप्स नावाचं, जेड डायमंड नावाचे लेखक आहे, त्यांनी कोसळलेल्या सभ्यतांचा अभ्यास केला की का एखादी सभ्यता कोसळून पडते. त्यांनी असा निष्कर्ष काढला की वातावरणातील बदलामुळे किंवा पर्यावरणातील बदलामुळे किंवा नद्यांच्या प्रवाहामध्ये जर बदल झाले तर मानवी सभ्यता कोसळून पडतात. युद्धामुळे मानवी सभ्यता कोसळून पडत नाही हा निष्कर्ष आता निघालेला आहे. फक्त पर्यावरणामध्ये जर बदल होत असेल तर मानवी सभ्यता कोसळून पडतात. सिंधू नदी जी आहे, सिंधू नदीचं पात्र हे काही फुटांनी वर उचललं गेलं होतं असं म्हणतात. इतका गाळ त्याच्यामध्ये साचला होता आणि त्या गाळामुळे पूर यायला लागले आणि पुरामुळे त्यांना दक्षिणेकडे सरकावं लागलं सगळ्या लोकांना. आजची जी आपली संस्कृती आहे तिला आपण म्हणतो अँथ्रोपोसिन. म्हणजे आज आपण अत्यंत तंत्रज्ञानामध्ये, मेडिसिनमध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये, स्पेसमध्ये अत्यंत उच्च स्थानावर आहोत. पण आज आपण या 4ही सभ्यतांच्या दिशेनेच प्रवास करतो असं दिसते आहे. त्याचं मुख्य कारण आहे की आज आपल्यासमोर क्लायमेट चेंज, वातावरणातील बदलाचं एक मोठं संकट आपल्यासमोर आलेलं आहे. का होतो वातावरणातील बदल, का होतो आहे बदल? साधारणतः 300-350 वर्षाआधी युरोपामध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली आणि औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाल्याबरोबर त्यांनी मोठ्या प्रमाणावर दगडी कोळसा जाळायला सुरुवात केली. त्यानंतर 100-1 वर्षानंतर डिझेल आणि पेट्रोलचा शोध लागला, डिझेलचे इंजन आले आणि मोठ्या प्रमाणावर डिझेल आणि पेट्रोलचा वापर सुरू झाला. आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर हरित वायू जे आहेत, ग्रीन हाऊस गॅसेस ज्याला म्हणतात, कार्बन डायऑक्साईड आहे, मिथेन आहे, नायट्रस ऑक्साईड आहे, हे हवेमध्ये सोडायला सुरुवात केली. आणि त्या वायूमुळे बेसिकली
टेम्परेचर वाढत आहे पृथ्वीचं. साधारणतः 1.2 डिग्रीनं ॲव्हरेज जर काढला तर 1.2 डिग्रीनं तापमान वाढलेलं आहे पृथ्वीचं. आणि जो पॅरिस करार झालेला आहे सगळ्या देशांचा, त्या पॅरिस कराराचं उद्दिष्ट असं होतं की 1.5 डिग्रीच्या वर आपल्याला तापमान जाऊ द्यायचं नाही आहे. जर 1.5च्या वर तापमान केलं तर अक्षरशः कहर होणार आहे. आणि जर 2 डिग्रीपर्यंत जर तापमान वाढलं पृथ्वीचं तर मग विनाशच होणार आहे, असाच सरळ त्यांचा निष्कर्ष काढलेला आहे. आणि या दृष्टीनं अनेक देश प्रयत्नही करत आहेत. मागच्या वर्षी जे कॉप झाली इंग्लंड देशामध्ये, तिथे भारताने सांगितलं की 2070 पर्यंत आम्ही आमचं जे कार्बनचं उत्सर्जन आहे ते शून्यावर आणू. चीन म्हणतो आहे की आम्ही 2035 पर्यंत वाढवत नेऊ, मग आम्ही कमी करू, कारण आमचे प्रोजेक्ट्स बरेचसे पाईपलाईनमध्ये आहेत. युरोपियन राष्ट्रांनी बरंचसं कमी करायला सुरुवात केलेली आहे उत्सर्जन. याचा इफेक्ट काय होतो शेतीवर, जे आज करून भारत आणि आसपासच्या प्रदेशामध्ये मान्सूनची सुरुवात झाली. म्हणजे 11,000 वर्षाच्या आधी मान्सून नव्हताच. ते काय होणार तर अति पाऊस किंवा अत्यंत कमी पाऊस. म्हणजे आजपर्यंत कार्बन कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट जागा कोणती आहे, जी 82% आहे. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना कार्बन त्यांच्या शेतीमधला वाढवण्यासाठी जर मदत केली. बरं, कार्बन वाढवण्याचं दुसरं एक महत्त्वाचं काय आहे, तुम्ही थोडंसं आकडे आहेत हे की साधारणतः 2005 पूर्ण जगामध्ये जे अन्नाचं उत्पादन होतं ते 1223 मिलियन मेट्रिक टन होतं एका वर्षाचं. आणि जसजशी आता लोकसंख्या वाढत चालली तर दरवर्षी आपल्याला 778 मिलियन मेट्रिक टन त्याच्यामध्ये ॲड करत जावं लागणार आहे. म्हणजे 1223 अधिक 778, दुसरं वर्ष आलं अधिक 778, असं तुम्हाला अन्नाचं उत्पादन वाढवत जावं लागणार आहे जर तुम्हाला सगळ्यांना अन्न पुरवायचं असेल तर. आता हे अन्नाचं उत्पादन वाढवण्याचा सगळ्यात बेस्ट मार्ग काय आहे, तर तो सगळ्यात बेस्ट मार्ग आहे की तुम्ही जमिनीमधला काय सेंद्रिय कर्ब वाढवा. सेंद्रिय कर्ब वाढला की ऑटोमॅटिक आकडे काय म्हणतात की बघा, जर आपण 1 मिलीग्रॅमने फक्त 1 मिलीग्रॅम पर हेक्टरने कार्बन वाढवला, एका हेक्टरमध्ये 1 मिलीग्रॅम जर कार्बन वाढवलं तर गव्हाचं उत्पादन 20 ते 70 किलोने वाढते. तांदळाचं उत्पादन 10 ते 50 किलोने वाढते. आणि मक्याचं उत्पादन 30 ते 300 किलोग्रॅमने वाढते, फक्त 1 मिलीग्रॅम जर तुम्ही कार्बन जमिनीमध्ये वाढवला तर. त्याच्यामुळे आता अशा पॉलिसीची गरज आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना तुम्ही कार्बन क्रेडिट द्या. तशी स्कीम एकच मला जी माहिती आहे ती फक्त एकच सरकारने सुरू केली आहे, ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटने. ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटने काय सुरू केलं आहे की कार्बन ॲक्रेडिएशन स्कीम नावाची स्कीम सुरू केली आहे की जो शेतकरी आपल्या शेतामध्ये कार्बन वाढवून दाखवेल त्याचं कॅल्क्युलेशन होईल. समजा गणेश भाऊचं शेत आहे, त्यांचा आपण कार्बन मोजला, तो 5% निघाला यावर्षी 2022 5% निघाला. आणि तुम्ही चांगल्या काही प्रॅक्टिसेस केल्या, त्याच्यामध्ये शेणखत व्यवस्थित टाकलं, हिरवळीचं खत टाकलं आणि 7%वर नेलं. हा जो 2%चा फरक आहे, या 2%च्या फरकानं तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंटला ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट पैसा टाकते. ही स्कीम कुठेच नाही आहे. ही स्कीम भारतामध्ये सुद्धा भारत सरकारने राबवावी, जेणेकरून शेतकरीच मग क्लायमेट चेंजचा हे करेल ना. त्याच्यामुळे अशा प्रकारची कार्बन ॲक्रेडिएशन स्कीम ऑस्ट्रेलियासारख्या देशाकडून शिकून आपण आपल्या देशामध्ये जर राबवली तर 2 गोष्टी त्याच्यामधून होतील की एक तर शेतकऱ्यांना एक ॲश्युअर्ड इन्कम मिळत राहील, कारण की क्लायमेट फायनान्स जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये येतो आहे. जे पाश्चात्य देश आहे त्यांनी सगळं करून ठेवलेलं आहे, कारण आपण तर आत्ता कार्बनचं उत्सर्जन करायला लागलो आहे. त्यांनी 300 वर्षापासून केलं आहे. त्याच्यामुळे आता ही त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी गरीब राष्ट्रांना, यावर्षी पाकिस्तानमध्ये बघितलं काय, गेल्या 5,000 वर्षामध्ये पूर आला नाही एवढा पूर आला. आणि पाकिस्तानचं कार्बनचं उत्सर्जन किती आहे अमेरिकेच्या मानात तुलनेत 1%ही नाही आहे, काहीच नाही आहे. काय पाकिस्तानमध्ये आहे ना, पण सगळ्यात जास्त भोगावा कोणाला लागत आहे, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान असे जे गरीब देश आहे. त्याच्यामुळे आता अशी मागणी आहे. आणि मागच्या कॉपमध्ये नरेंद्र मोदीजींनी सरळ त्यांना म्हटलं, त्या कॉपच्या भाषणामध्ये मी ऐकत होतो की तुम्ही आता आम्हाला पैसे द्या,
तुम्ही हे करून ठेवलं आहे ना, 300 वर्षाचा सगळा पसारा आमच्यासमोर मांडून ठेवला आहे. तुम्ही आता गरीब राष्ट्रांना पैसे दिले पाहिजे आणि तसं मान्यही केलं आहे. म्हणजे वर्ल्ड बँकेने तसं मान्य केलं आहे, अमेरिकन गव्हर्नमेंटही पैसे देणार आहे, युरोप देणार आहे, रशियाने आपलं मान्य केलं आहे. मग हा आता पैसा कुठे गेला पाहिजे? हा फक्त वन विभागाकडे गेला पाहिजे काय? हा शेतकऱ्यांकडे गेला पाहिजे. तो कार्बन कमी करेल, ग्लोबल वॉर्मिंग कमी होईल आणि अन्नाचं उत्पादन जास्त करेल, जेणेकरून आपल्याला रेव्हेन्यू मिळेल. त्याच्यामुळे अशा प्रकारची स्कीम जर भारतामध्ये सुरू झाली कार्बनच्या बाबतीत, तर आपण दोन्ही गोष्टी करू शकू. एकतर ह्या बदलत्या पर्यावरणाचंही हे करू शकू आणि शेतकऱ्यांचाही याच्यामध्ये फायदा होईल असं मला वाटते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद निलेशजी. नमस्कार सर. आपण फार चांगला विषय चर्चेला घेतला, कारण कार्बनवरती शेतकऱ्यांना माहीत झालं. पण आपल्या विदर्भ नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सध्या मातीमध्ये फक्त 0.3% कार्बन आहे. आपण तिथे 5% सांगतायत, तिथे खूप दूरची गोष्ट आहे. 0.3% आणि त्याला आपल्याला 1 पर्यंत जर न्यायचं असेल तर शेतकऱ्याशिवाय आपल्याला दुसरा मार्ग नाही, हे तेवढं सत्य आहे. पण हे शेतकऱ्याला हे करायला लावायसाठी सध्याच्या परिस्थितीत आपण काय सुचवू शकता ते सांगायला पाहिजे. 2 गोष्टी आहे कार्बन मातीमधला वाढवण्याचा. पहिली गोष्ट तर ही आहे की तो कार्बन बाहेर गेला नाही पाहिजे, जो आहे तो. तुम्ही म्हणता 0.3% आहे, तोही बाहेर चालला आहे. कारण जर जमीन उघडी पडलेली असेल, दरवर्षी त्याला नांगरणी सुरू असेल, कारण हा जो कार्बन आहे ना, हा साधारणतः 12,000 वर्षाआधी फिक्स झालेला आहे मातीमध्ये. तेव्हापासून आपण त्याला वापरतोय. म्हणजे जसं आपण भूगर्भातलं पाणी वापरतो दरवर्षी, जे आपलं नाही आहे, आपल्या पूर्वजांच्या आधीचं आहे, तीच परिस्थिती कार्बन सोबत करतोय आपण. त्याच्यामुळे पहिली गोष्ट तर जो कार्बन आहे तो परत हवेमध्ये गेला नाही पाहिजे कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपामध्ये. त्यासाठी काय करता येईल? तर जमीन आच्छादलेली असली पाहिजे, जास्त टिलेज नसलं पाहिजे, जास्त नांगरणी झाली नाही पाहिजे, जैवविविधता त्याच्यामध्ये टिकली पाहिजे, एकस्वरीपणाची शेती नसली पाहिजे. दुसरी गोष्ट की जमिनीमध्ये कार्बन येईल कसा? तर ते कार्बनचं कसं असतं ना, सेंद्रिय कार्बाचं, ते वाढवण्याचं काही औषध नाही आहे. तुमच्या जमिनीमध्ये नायट्रोजन कमी आहे, तुम्ही युरिया टाकसाल. फॉस्फरस कमी आहे, सुपर फॉस्फेट उपलब्ध आहे मार्केटमध्ये. तुमच्यामध्ये आणखी काय कमी असेल, गंधक कमी आहे, गंधकचे उत्पादन आहे. पण कार्बन वाढवण्यासाठी असं काही औषध नाही आहे. तुम्हाला इंटिग्रेटेड सगळ्या टेक्निक वापरून. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची ही म्हणजे की आपल्या विदर्भामध्ये खास करून काय घडलं 3 दशकामध्ये असं मला दिसते की ज्वारीचं पीक पूर्ण रिप्लेस केलं सोयाबीननं. आणि ज्वारी गेल्याबरोबर कडव्याचा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्यामुळे गोधन कमी झालं. तर आता अशी पॉलिसी आणायला पाहिजे. म्हणजे आज गडकरी साहेब असते तर खूप मजा आली असती की शेतकऱ्यांना तुम्ही द्या ना, रोजगार हमी योजनेमध्ये ज्वारीचं टाकून द्या. लागवडीपासून तर कापणीपर्यंत सगळा खर्च रोजगार हमी योजनेद्वारे केला जावा. तर ज्वारीसारखे जर पिकं आले तर ऑटोमॅटिक फॉडर वाढेल. फॉडर वाढलं की ऑटोमॅटिक पशुधन वाढेल, शेणखत जमिनीमध्ये जाईल आणि कार्बन वाढेल. असं चक्र. धन्यवाद सर. मी थोडंसं त्याच्यात ॲड करू का? येस. मी डॉक्टर विनोद खडसे, मागील शेतकरी बसले आहेत, थोडं कान नेऊन आहे का? इकडे या ना सर, हां, इकडे या ना. या मी थोडं लवकरच संपवतो त्यामुळे आहे आपल्याकडे. कारण की हा विषय इतका महत्त्वाचा आहे, एवढंसं त्यांच्या भाषेत सांगितलं तर बरं होतं. हा माईक चालू आहे. आता हेडा साहेबांनी खूप चांगला विषय चर्चेला. एक तर म्हणजे वातावरणामध्ये बदल, म्हणजे आपल्याला अपेक्षा नव्हती एवढा पाऊस पडत आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्या उत्पादनात होणारी सतत घट होण्याला कारण म्हणजे आपण खत देतो पण ते खत आपल्या पिकाला उपलब्ध होत नाही. त्यांनी सगळं विवेचन किंवा त्यांची चर्चा त्यांनी ऑर्गॅनिक कार्बनच्या संदर्भात केलेली आहे. आता आपल्या शेतकऱ्याला ऑर्गॅनिक कार्बन म्हटलं की थोडंसं समजायला कठीण जातं. तर शेतकऱ्यांना मला एकाच फार सोप्या भाषेत सांगायचं आहे की तुमच्या शेतामध्ये जो काही कचरा, म्हणजे आता माझ्या शेतामध्ये कापूस आहे, तूर आहे, इथं बसा ना, समोर बसा, येऊन पहा चालल्यात पळून. तर असे शेतकरी जर असेल तर कसं होईल? आपल्या शेतामध्ये
कापूस आहे सध्या जे आहे आपल्यापाशी त्याच्या संबंधानं बोलूया आपण. त्याच्यानंतर तूर आहे, सोयाबीन आहे. आपण आपलं पीक घेतलं, कापूस काढला, तूर घेतली काढली, त्याच्यानंतर सोयाबीन आहे, सोयाबीनचे दाणे काढले, मार्केटमध्ये विकले, पैसा मिळवला. कार्बन कशात आहे ते सांगतो मी. याचं काय उरलेलं आता? पराठ्या, तुराट्या आणि कुटार. कशाचं कुटार? सोयाबीनचं. हे आम्ही विकून टाकतो, नाही तर जाळून टाकतो. हे खरं ऑर्गॅनिक कार्बनचं रूपांतरण आहे. जे हवेतला कार्बन वनस्पती आपल्या शरीरात साठवून ठेवतो. हे जर काळी कचरा, ज्याचं काही महत्त्व नाही आहे तुमच्या दृष्टिकोनातून, पण तुमच्या उत्पादनाची सातत्यता जर टिकवायची असेल, वाढवायचं जर असेल, तर हा काळी कचरा म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर ज्याला म्हणतात किंवा कार्बन, तो तुम्ही जितका जमिनीत दाबाल तेवढा तो जास्त वाढतो. आणि याला सेंद्रिय शेतीचं शेतकरी वळत आहेत, त्याचं कारण हेच आहे. सेंद्रिय शेती म्हटलं की तुम्ही फक्त फर्टिलायझर नाही, इन्सेक्टिसाईड असं धरता. त्याच्यातलं मूळ तत्व असं आहे की तुमच्या शेतामध्ये असलेला काळी कचरा म्हणजे निघणारं कोणतंही झाडाचा पाट, ते पानं असो, फुलं असो, त्याचे कणसाचे तुकडे असो, मुळं असो, याला जमिनीत गाडणे. आता वेगवेगळे प्रकार असू शकतात त्याचे. तुम्ही त्याला कुजवून म्हणजे कंपोस्ट बनवून टाकू शकता, नाही तर आता मशीन्स आलेल्या आहेत. तिथे ते झाड आहे ना आपलं, पराठी निघाली, ते झाड उभं आहे, तसंच उभं राहतं ते 2-2, 3-3 महिने आणि जमिनीतून ते घेत राहतं आणि ते वाळून जातं. मग तुमच्यानं उपटणी होत नाही. तर जेव्हा तिसरी वेचणी होते, मी डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाचा विस्तार कृषी विद्यावेत्ता आहे, तर सगळ्यांना विनंती आहे की आता कापसाचा वेचण्या 2 झालेल्या आहेत, तिसरी वेचणी आहे. तिसरी वेचणी झाल्याबरोबर म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीच्या पहिल्या 15 जेवढा कॉटन उभा असेल, म्हणजे पराठ्या उभ्या असतील ते हिरव्या असतात आतमधनं, त्याला श्रेडर्स म्हणजे उभ्या पराठीचे बारीक करणाऱ्या मशीन्स आलेल्या, ट्रॅक्टरला लागणाऱ्या, त्या लावा आणि त्या कचऱ्याला जमिनीत दाबा. तुमच्या जमिनीमध्ये तुम्हाला खतही टाकावे लागणार नाही, इतकी ताकद त्या झाडांच्या फांद्यांमध्ये आहे, मुळांमध्ये आहे. आणि त्यालाच कर्ब असं म्हणतात. तो कसा करावा लागतो याच्यासाठी मोठं अभ्यास करायसाठी एक सेंटर सुद्धा डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठानं उभं केलेलं आहे, सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र. तर हे करणं सगळ्यांना गरजेचं आहे. कृपा करून तुमच्याजवळचं सोयाबीनचं कुटार विकू नका, जाळू नका. तुराट्या पराठ्या सुद्धा अत्यंत महत्वाच्या आहे. किती निघतात तो एका एकरामध्ये पराठी, किती टन निघते. आम्ही सांगितलं का साहेब शेणखत टाका, हेडा साहेबांनी सांगितलं की शेणखत टाका. मग आमचा शेतकरी लगेच म्हणतं की जनावरं कुठं आहे साहेब, कुठून भेटणार आहे एवढं शेणखत? हरकत नाही, त्याला उपाय आहे. जे काळी कचरा तुमच्या शेतात निघालेला आहे त्याच्यात तुमचं तणपट असो किंवा गवत असो किंवा तुराट्या पराठ्यांनी कुटार असो, कृपा करून ते जमिनीत दाबा. जागेवरही दाबता येतं, त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारचे कल्चर्स आहेत, ते जमिनीवर फवारावे लागतात आणि त्याला कुजवावं लागतं. नाहीतर मग तुम्हाला नाडेपसारखी पद्धत माहीत आहे, बायोडायनामिक्सची पद्धत माहीत आहे, त्याच्यानंतर गड्ड्यात खत बनवायची पद्धत माहीत आहे, गांडूळ खत माहीत आहे. या सगळ्या पद्धती वापरा. म्हणजे तुम्ही दिलेलं खत, तुम्ही दिलेलं पाणी आणि तुमच्या जमिनीची उत्पादकता, आणि जास्त पाऊस पडतो तर जमिनीतून साठवायचा आणि जमिनीत आतमध्ये बुडाशी न्यायचं, हे सहज शक्य होईल. धन्यवाद. डॉक्टर साहेब आपलं नाव प्लीज. खडसे सर, आपण एकदा मोलाचं मार्गदर्शन केलं आणि प्रॅक्टिकली काय करू शकतो याच्या संदर्भात हेडा साहेबांनी जे सांगितलं त्याच संदर्भात ते पुढे. आणि याच्यातला एक छोटासा अनुभव आम्हाला असा आला, तामसवाडा पॅटर्नचं आम्ही काम केलं तर आमच्या इथे 100 गाई म्हशी होत्या. त्या 600चा आकडा आज 10 वर्षात पोचला. तर 2 ते 3 हजार टन शेणखत तयार होणं गावात सुरू झालं.
आणि केमिकल फर्टिलायझरचा वापर तेवढा कमी कमी व्हायला लागला. दूध उत्पादन वाढलं आणि शेणखत वाढलं, ऑर्गॅनिक फर्टिलायझर वाढले आणि त्याच्यामुळे आमच्या इथल्या पाण्याची क्वालिटी आणि हिरवं क्षेत्र याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. हे तुम्ही जी मगाशी फिल्म दाखवली त्यात तुम्हाला जे शिवार हिरवगार दिसते त्याच्या मागचं कारणच ते. आणि त्याच्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेवर आणि त्या भागातल्या तापमानावर, पिकांवर अतिशय उपयुक्त परिणाम तामसवाडा पॅटर्नमध्ये झाले. आणि ते हेडासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे या अशा कामामधूनच पाण्याचं, प्रकृतीचं, निसर्गाचं, पर्यावरणाचं संवर्धन होणार आहे, याच्यात शंका नाही. या सत्राच्या पुढच्या भागामध्ये आपले जलहक्क प्रणेते आणि वाशिम जिल्ह्यात गावखेड्यामध्ये, आदिवासी दुर्गम भागामध्ये जलसंवर्धनाचं कार्य नेटाने करणारे आणि गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनात त्यांनी बरेच कामं तिथे वाशिम जिल्ह्यात केले असे श्री सचिन कुलकर्णी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. आपण सगळा काडीकचरा न जाळता गाडला पाहिजे, कोणाला दिलं नाही पाहिजे, ही सूचना केली. खूप चांगली गोष्ट आहे. तेच मला सांगायचं आहे. आता बहुतेक ठिकाणी ऊसाचे कारखाने जे आहेत ना, ते ऊसाचं पाचट गोळा केलं अजून कोजनरेशनला पाठवलं जातं. म्हणजे ते आपण सेंद्रिय जाळून टाकतो, त्याच्यापासून वीज तयार करतो, प्रदूषण प्रचंडाने काजळी हवेत तयार करतो. तर हे कुठल्याही प्रकारे पाहे जाळता कामा नये. नंतर ऊसापासून जे चौथ्या निघतात, बगॅस निघतं, ते बगॅस पण आपण जाळून टाकतो आणि वीज तयार करतो. वीज निर्माण करायला शेतकऱ्यांना जर आपण सोलर एनर्जी आणि विंड एनर्जी आणि बायो एनर्जीचा जर हायब्रिड प्लॅन जर कन्सेशनवरती दिला तर सगळे शेतकरी वीज तयार करू शकतील. माझं याच्यावरती बरंचसं संशोधन आहे. मी 24 वर्षे हवामानाचे अंदाज सांगितले. तुमच्या विद्यापीठामध्ये हवामान तज्ञाच्या मुलाखतीला मी 3 वेळा आलेलो होतो. मी प्राध्यापक BN शिंदे, अहमदनगर. आणि अजून एक सूचना, हे जे हरियाणा, पंजाबला प्रचंड जाळतात, दिल्ली झाली प्रदूषित होते, आज एवढं तंत्रज्ञान निघालेलं आहे, सॅटेलाईटवरती कोणत्या शेतकऱ्याने कधी काडी लावली टाइम टेबलसह तुम्हाला कळू शकतं आणि त्याला दंड केला पाहिजे. आणि जो शेतकरी वाढवेल त्याला इन्सेंटिव्ह दिलं पाहिजे. अजून खूप सूचना आहेत, फक्त या संदर्भात आहे म्हणून आत्ता बोललो मी. थँक्यू. या महत्त्वपूर्ण अशा कार्यशाळेमध्ये आपल्या पूर्ती सिंचन कल्याणकारी संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला सर्व उपस्थित बांधव, तसेच मंचावरती असलेले माझे मित्र डॉक्टर निलेश हेडा, दत्ताजी जामदार, मिलिंदभाऊ भगत, कुटस्थाने साहेब, आपण आतापर्यंत पर्यावरण आणि त्याचे बदलते हवामानातला विषय, हा सगळा टेक्निकली विषय डॉक्टर हेडांच्या याच्यातून समजून घेतला. परंतु वाशिम एक असा जिल्हा आहे विदर्भातला की त्या ठिकाणी काम करत असताना बदलत्या हवामानामध्ये, बदलत्या वातावरणामध्ये काय परिणाम झाले, हे स्थानिक पातळीवर काय दिसतात, हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत असताना, शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून पाहताना काय नजरेस आलं. कारण आम्ही 24 तास या विषयावरती काम करताना लक्षात आलं की वेगवेगळ्या समस्या स्थानिक स्तरावरती उद्भवतात. आपण अनेक जण यामध्ये शेतकरी आहात. मी त्यातल्या एका मुद्द्याला हात घालू इच्छितो. आज जर बाकीचं पुस्तकी ज्ञान बाजूला ठेवलं तर प्रॅक्टिकली शेतीमधली सगळ्यात मोठी संपूर्ण जो दुष्काळजन्य भाग आहे 5 लाख हेक्टरचा या मध्य भारताचा, इथली सगळ्यात मोठी समस्या ही वन्य प्राण्याची शेतीमधून. हे स्थानिक स्तरावरती शेतकऱ्यांसोबत चर्चा करत असताना शेतकरी पहिली डिमांड काय करेल आपल्याला की या वन्य प्राण्याची काहीतरी व्यवस्था लावा, या नीलगाईची व्यवस्था लावा, या हरणाची व्यवस्था लावा, या रोह्याची व्यवस्था लावा, या बिबट्याची व्यवस्था लावा, इकडे पूर्व विदर्भात आलं तर या वाघाची व्यवस्था लावा. आणि इंग्रजकालीन मूर्ख कायदे आणि त्याचं संगोपन करणारं आपलं प्रशासन, इथे बोलण्यासारखे हे विषय नाहीत, परंतु स्पष्टपणे कुठेतरी बोललं पाहिजे की स्वतंत्र भारतामध्ये आजही आपण इंग्रज कायद्यात राहतोय. म्हणजे जंगलात जायचं असेल तर परवानगी लागते आणि स्वतंत्र भारतामध्ये अरुणाचल प्रदेशनंतरच्या देशात राज्यात जायचं असेल तर परवानगी लागते. म्हणजे आपण खरंच स्वतंत्र झालो का, हा मुद्दा जिथे येतो. त्या शेतकऱ्यांना आम्ही आमच्या भागात काम करत असताना
आपण पूर्व विदर्भात काही ठिकाणी आहे, तुम्हाला जंगलात जाण्यासाठी परवानगी लागते, आम्हाला सुद्धा काटेपूर्ण जंगलात जाण्यासाठी परवानगी लागते. म्हणजे देश आमचा, सर्व आमचा, आणि आम्हाला परवानगी लागते. आज समस्या काय निर्माण झाली आणि हे कशामुळे झाली हे मला सांगायचं आहे की जंगलांमधले जे प्राणी शेतीमध्ये धुडगूस घालत आहे याचं प्रमुख कारण आहे बदलतं वातावरण. आणि प्रशासकीय काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत मानवी हस्तक्षेपामुळे, परंतु प्रमुख कारण आहे ते बदलते वातावरण. कारण मोठ्या प्रमाणात विकासाची जी गंगा आली त्यामध्ये पर्यावरणपूरक विचार केला गेला नाही असं मला स्पष्टपणे वाटते. त्याच्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्या अडचणीकडे हेतुपुरस्सर प्रशासनाने दुर्लक्ष केलं आणि त्या दुर्लक्षतेचं दुष्फलित म्हणता येईल ते दुष्फलित आम्ही भोगतोय. आज दत्ताजी, आम्ही जेव्हा मंगरूळ शहरामधून मी रोज एका खेडेगावावर जातो तर सकाळी 6 ते 7च्या दरम्यान टू व्हीलरवरती 2 शेतकरी आपले गावाकडे शहराकडे येत असतात. ते पूर्ण स्वेटर मफलर वगैरे बांधून आणि हातामध्ये काड्या असतात. हे लोक येतात कुठून? ते हे रात्रभर रखवालदारी करतात. आता रब्बीची पिकं आहे, चणा आहे, गहू आहे, आणि यावेळेस रानडुकराचा त्रास असेल, रोहीचा त्रास असेल. हे कशामुळे निर्माण झालेलं आहे? माकडांचा त्रास मोठ्या प्रमाणात आमच्या शहरात सुद्धा वाढलेला आहे. नुकताच एक पेपर परवाच्या दिवशी मी वाचला जो सर्व जगतमान्य विज्ञानाने मान्य केला की जेवढे झाडांवरती राहणारे जे प्राणी होते, स्तनधारी प्राणी होते, हे जमिनीवरती मोठ्या प्रमाणात गेल्या 10-12 वर्षात वावरायला लागले. कारण काय तर वाढत्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जो जंगलातला फल आहार होता, हा याचा जो मोहर होता हा गळून पडायला लागला. तिथे पुरेसं अन्न नाही आहे. त्याच्यानंतर तिथले जलस्रोत संपवले गेले किंवा ते रिन्युअल केले गेले नाही आणि जागोजागी प्रदूषित नद्या झाल्या. आणि शेतांमध्ये जी फवारणी झाली, रासायनिक प्रचंड फवारणी, त्याचे दुष्परिणाम आज सर्वत्र दिसून राहिले आणि ते जंगलात सुद्धा पोचले. आम्ही 2-3 दिवसापूर्वी मी आणि डॉक्टर हेडासाहेब आम्ही या काटेपूर्ण जंगलात फिरत असताना एक आमच्यातलाच कार्यकर्ता चक्कपणे एका नाल्यात गेला आणि सरळ तिथे नाल्यात पाणी प्यायला लागला. ते आम्ही दोघेही पाहतच राहिलो की अशा पद्धतीने तर ते नाईलाज आहे. कारण शुद्ध पाण्याचा पुरवठा आजही 75व्या वर्षात आपण स्वातंत्र्याच्या करू शकलेलो नाही आहे, याचं सुद्धा आपल्याला भान ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना हे का होत आहे तर त्या पेपरमध्ये इतका म्हणजे जे वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितला, 4 वैज्ञानिकांनी इतका चांगला दृष्टिकोन सांगितला की तुम्ही त्या माकडांचं अन्न संपवलं, त्या माकडांचा पूर्ण फलाहार संपला जंगलातला, त्यांना पिण्याला पाणी नाही आहे, ते शेतांमध्ये आणि जिथे मानवी वस्त्या त्या तिकडे धुडगूस घालत आहे. आणि हे केवळ फक्त भारतात होत आहे असं नाही आहे, हेच अमेरिकेत होत आहे, हेच मेदागास्करमध्ये होत आहे, हेच आफ्रिकेत होत आहे आणि हेच भारतात होत आहे, हेच चीनमध्ये होत आहे. तर बदलत्या वातावरणामध्ये प्राण्यांवरती जो परिणाम होऊ राहिला त्याचे दुष्परिणाम हे मानवी वस्त्यांवरती होऊ राहिले. आणि याच्यावरती उपाययोजना म्हणून काही प्रयोग आम्ही पण केले. आम्ही आमच्या स्तरावरती यशस्वी झालो. माझ्यासोबत पांगरी महादेव ते विना ग्रामपंचायतची गाव असलेलं आहे, इथले ग्रामसभा प्रमुख आहेत विष्णू मंजुळकर. आम्ही आमच्या गावासाठी एक गाव तलाव केला आणि गाव तलाव आमच्या एक गावकऱ्यांसाठी 850 लोकवस्तीसाठी आम्ही केला. परंतु 12 वनतळ हे आम्ही प्राण्यांसाठी केले. आज आम्ही थोड्या प्रमाणात यशस्वी झालो असं म्हणू शकतो की थोड्या प्रमाणात त्या लोकवस्तीमध्ये त्या शेत शिवारामध्ये प्राणी कमी येतात, परंतु पाहिजे त्या प्रमाणात आजही त्यांना त्यांच्या इथे अन्न मिळत नाही जंगलामध्ये. कारण हे काटेपूर्ण जंगलातलं गाव आहे, त्याच्यामुळे ते आजही येतात. आपण पाण्याचा सोर्स उपलब्ध करून दिला, परंतु वन्य प्राण्याला मोठ्या प्रमाणामध्ये जे अन्न लागतं ते आपण म्हणणार नाही, ते वन विभागाने संपवलं. आणि या वन विभागाने जे अन्न संपवलं हे अधिकृतपणे संपवलेलं अन्न आहे त्यांचं. कारण झाडाची मोठ्या प्रमाणात कटाई जेवढी केली गेली, संरक्षण तर माणसाला, सामान्य माणसाला तर एंट्री नाहीच आहे ना वन विभागात. मग संरक्षण जे करत आहे तर त्यांची जबाबदारी आहे की ते जंगल नष्ट का होत आहे. मग भारतातली सगळी जंगलं नष्ट होत आहे. म्हणून हा जो मानवी आणि वन
प्राणी यांच्यातला संघर्ष निर्माण झाला, याचे दुष्परिणाम आपल्यावरती यायला लागले. माझ्या माहितीनुसार असं झालेलं आहे की ज्या भागामध्ये वन्य प्राण्याचा धुडगूस आहे तिथला शेतकरी हा 48% मानसिकदृष्ट्या असमाधानी असतो आणि आर्थिकदृष्ट्या तो जवळजवळ 30%पेक्षा त्याचं उत्पन्न हे कमी होते. म्हणजे याचा अर्थ असा की त्याची पुरेशी झोप होत नाही. अनेक शेतकऱ्यांची ही परिस्थिती निर्माण होते की 6-6 महिने त्याला रात्री घरी झोपायलाच भेटत नाही, अशी परिस्थिती आम्ही पाहतो आहे. आणि तरुण शेतकरी जेव्हा शेतामध्ये जातो आणि शेतामध्ये रात्रभर रखवालदारी करतो तर याच्यावरती कुठलीच प्रशासन व्यवस्था काही बोलत नाही. मला या निमित्ताने या मंचावरून फक्त एवढं निदर्शनात आणून द्यायचं आहे की संपूर्ण भारतातली, विशेषतः महाराष्ट्रातली, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधली, तेलंगणातली ही जी मोठी समस्या आहे, तर हा सगळा जो काही आहे शिकारबंदी कायदा जो आला, या कायद्यामुळे म्हणजे मानवी प्रगती काही आत्ताच झाली असं नाही आहे, परंतु स्वतःच्या सोयीसाठी शिकारबंदी कायदा आणून वन विभागात सामान्य माणसाला बंदी केली. शिकारबंदी मानवाचा पूर्ण इतिहास जर अभ्यासला तर एकच लक्षात येते की शिकारीतूनच माणूस हा प्रगतीशील होत गेलेला आहे. म्हणून शिकारबंदी कायदा उठवावा याचा मी पूर्णपणे 100% समर्थक आहे. आम्हाला आमचे मानव हा जगला पाहिजे. मानव जगण्यासाठी शेती अत्यंत आवश्यक आहे आणि शेती राहिली नाही तर कुठलं आर्थिक महासत्तेचं स्वप्न वगैरे, राजकारण, निवडणुका काहीही होऊ शकणार नाही. त्यामुळे स्पष्टपणे सांगू इच्छितो की शेतकऱ्याची ही नीड आहे. आता याच्यावरती उपाय आपण काय करू शकतो, तर आम्ही जो पहिला प्रयोग केला की वन्य भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जलस्रोत बळकटीकरण केले, त्या पद्धतीने आता एक नवीन प्रयोग आम्ही करतो आहे. आणि ग्रामपंचायत वगैरेच्या मागे न लागता ग्रामसभा स्वतःच्या ज्या कायदेशीर आधार आहे, जसं एखाद्या IAS अधिकाऱ्याकडे गेलं की तो सांगतो की ते कायद्यात तशी तरतूद आहे, तर आम्ही आमच्या कलेक्टरांना सांगतो की कायद्यात तशी तरतूद आहे, जैवविविधता कायदा. तुमच्यात धमक असेल तर तुम्ही संसदेत जाऊन तो कायदा बदलून आणा. मग तसाच एक दुसरा कायदा ग्रामसभेचा कायदा. तर आम्ही ग्रामसभा 10 गावांमध्ये स्थापन केल्या आणि त्याच्या माध्यमातून आम्ही असे ठराव घेणं सुरू केले की तुम्हाला आता याच्यानंतर पहिलं पांगरी माझ्या या गावात मागच्या वर्षी आम्ही निवडणूक बहिष्कार केला होता की आमच्या समस्या महत्त्वाच्या लोकप्रतिनिधींनी लक्षात घ्यायच्या. आणि मला पूर्ण खात्री आहे की जेव्हा एक सूर निघतो तेव्हा प्रतिसाद मिळतो. आज आमच्या भागातले शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये या संघर्षासाठी उभे राहत आहेत. 10 गावामध्ये ही सुरुवात झालेली आहे. आणि हा विषय जेवढा महत्त्वाचा आहे की शिकारबंदी कायदा हा उठला पाहिजे. आपण नवीन कायदा बनवा म्हणून म्हणत नाही, असलेला जो अस्तित्वात आणलेला कायदा आहे विनाकारांचा वन विभागाने स्वतःच्या सोयीसाठी हा बंद करण्यात यावा असं आम्ही म्हणतोय. आता बदलत्या वातावरणामध्ये हे जे प्रश्न निर्माण होणार आहे, कारण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात विकास होतच राहणार आहे. मोठमोठे समृद्धी महामार्गासारखे प्रोजेक्ट येतच राहणार आहे, म्हणून त्याला विरोध नाही आहे. परंतु हे प्रयोग करत असताना शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवलं गेलं पाहिजे. यासाठी मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये आम्हाला सुद्धा बळकट होणे अत्यंत आवश्यक आहे. आणि हे करत असताना ग्रामसभेच्या माध्यमातून आम्ही एक ताकद उभी केली. आपण आपल्या स्तरावरती हे प्रश्न सोडवण्यासाठी आता तर आमच्यातले काही जे शाळेतही कधी गेले नाही असे काही शेतकरी म्हणायला लागले की याच्यानंतर लोकप्रतिनिधी मतं मागायला आले तर आम्हाला मागू नका, माणसांना मतं, वन्य प्राण्याला मतं मागा, म्हणजे जेणेकरून आमचा निषेधार्थ शब्द किती आहे हे त्यांच्या कानावर गेलं पाहिजे. ही फार मोठी समस्या आहे. ते मेट्रो सिटीमध्ये राहणारे पर्यावरण तज्ञ हे अतिशय बोगस आहे. म्हणजे आज संडे है, हाथ में कैमरा लेके जाएंगे, एक शेर का फोटो निकालेंगे और कुछ तो भी बताएंगे मैं कितना बड़ा पर्यावरण तज्ञ, एखादा फुकट्या पुरस्कार घ्यायचा, हे फालतू आहे. खरे पर्यावरण तज्ञ तो शेतकरीच आहे की जो वाघासोबत फाईट करतो, जो बिबट्यासोबत फाईट करतो. आणि आम्ही एक ऑफर दिलेली आहे की ज्या पर्यावरण तज्ञांना जर हा कायदा नको असेल तर त्यांनी शेतीमध्ये एक दिवस जागल्या करायचं, आपलं कुटुंब वाऱ्यावर सोडून बिनधास्तपणे त्या जागल्यावरती मचांवरती बसायचं. त्यांनी त्याची सुरक्षितता आम्ही करू, त्याला दुप्पट आम्ही मजुरी देऊ. त्यांनी त्याचं पर्यावरणाचं ज्ञान सर्व काही तिथे आपलं उगाळायचं. कारण आपण कुठेतरी कठोर झालो पाहिजे, तेव्हा कुठे काही बदल होईल अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर आजचा आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो, पाणी या विषयात काम करतो, यामध्ये
जो मोठ्या प्रमाणात प्रचंड वॉटर बॉडीज रिन्युअलच्या गोष्टी चालू आहे, तो कृपया करून माझी वारंवार विनंती आहे की आपण पूर्ती सिंचन कल्याणकारी संस्थेसारख्या किंवा सद्भावना ग्रामीण विकास संस्था असेल, संवर्धन विकास संस्था असेल, अशा तांत्रिक संस्था ज्या आहेत त्याचं मार्गदर्शन घ्यावं. कारण तांत्रिक शिवाय काम करू नये. एक दुसरं पीक आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, जो CSR फंडासाठी फंडा वापरला जातो मोठ्या प्रमाणामध्ये. नदी नाल्याला आडवं तिडवं खोलीकरण करायचं, कृपया तसं करू नका. पुन्हा एकदा विनंती करतो आणि माझं काही चुकलं असेल तर इथे थांबतो आणि शेतकऱ्यांना सांगतो की स्वतःच्या हक्कासाठी आपण जागृत राहावं. एवढे बोलून मी माझे शब्द संपवतो. धन्यवाद. शेतकऱ्यांना म्हणजे मी आता थोडंसं कसं आहे की होणारा जो प्रॉब्लेम आहे की जंगलातली जनावरांचा हिंस्र प्राण्यांचा त्रास होतो. तुम्हाला एक सांगतो की मी 12 वर्ष ताडोबाच्या भागात काम केलेलं आहे. आमचं रिसर्च स्टेशन आहे सिंदेवाईला. त्याच्यामुळे माझा सरळ सरळ वाघांशी संबंध आला. म्हणजे एकदा असं झालं की मी तरुण होतो, एक 27 वर्षाचा तरुण होतो आणि मग मी शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही सल्ला सेवा चालवायचो तिथे. आताही चालते ती, मी सुरू केलेली 1995ला सुरू केलेली, आताही चालते आहे. तर जेव्हा मी त्या नाल्यातून निघालो, नाला अर्धा कमरेभर पाणी भरलेलं होतं. मोटरसायकल माझी नवीन होती हिरो होंडा, मी पुऱ्या ताकदीनं काढली आणि पहिलतरावर गेलो. जशी माझी तिथे गेलं गाडी बंद पडली आणि समोर वाघोबा उभे होते. माझ्या त्याच्यामध्ये फक्त 4 म्हणजे फुटाचं अंतर होतं. तुम्ही इमॅजिन करा की 4 फुटावर जर वाघ उभा राहिला आणि त्याचे डोळे जर पाहिले तुम्ही तर खालचं मी पहिले ओला होतो आणि अजून ओला झालो. घाम फुटला. एक मिनिट हो ठीक आहे. तर माझं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी आपण जो जनावरांचा त्रास आहे त्याला मनुष्य जाती जबाबदार आहे. आपण सगळे झाडं तोडून टाकले शेतावरचे सुद्धा, कारण माकडे येतात म्हणून. आता ते सतत वाढत आहे. तर खूप साऱ्या छोट्या छोट्या पद्धती आम्ही सांगतो की कुंपणं तुम्ही याचे करा, कशाचे, करवंदाचे करा. आणि एक वेगळ्या प्रकारचं निवडून नसतं, ते निवडून सरळ वाढतं. त्याला पाणी लागत नाही, काही नाही. तुम्ही जर भोवताल लावलं तर ते सुरुवातीला एखादा वर्ष तुम्हाला वाढवावं लागेल. जर केलं तर पॅक होऊन जातं. तर ते जर आम्ही केलेले आहेत प्रयोग, तर ते तुम्ही जर लावले तर कोणतं जनावर येत नाही, कोणचं बाहेरचं जंगली प्राणी येत नाही. आणि तसंच सेंद्रिय शेतीमध्ये एक दशपर्णी आहे, त्याचा फवारा जर मारला तर त्या सुगंधाने कोणचंच जनावर येत नाही. हा माझा 15 वर्षाचा अनुभव आहे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. एक अंतिम सत्र आहे की माननीय विकास पुरुष नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही NGO म्हणून 4-5 NGO मिळून 100 गावांमध्ये ग्रामीण विकासाचं जलसंवर्धनाचं काम केलं आणि त्याचं पुस्तकंसुद्धा आम्ही वितरण केलं आहे की ते पारदर्शी काम आहे आणि परिणामकारक काम झालं, निसर्गपूरक झालं. खडसे साहेबांनी जो विषय मांडला की गुरांचं अतिक्रमण जंगलात होते, तर आम्ही या ठिकाणी 10 वर्षापासून जे प्रोजेक्ट केले, या ठिकाणी पाणी पातळी आणि फॉडर याचं उपलब्धी वाढल्यामुळे जंगलामध्ये चराईला जे काही पाळीव जनावर जातात त्याच्यामध्ये फार कमी प्रमाण घटलेलं आहे. आणि शेतकऱ्यांनी आता घराच्या समोरच छोटे छोटे गोठे बांधून बंदिस्त गुरंपालन चालू केलं आहे. खडसे साहेबांनी सांगितलेलं अतिशय मोलाचं काम माहिती होती, त्यावर आम्हाला त्यांच्याकडून अजूनही काही सजेशन्स मिळतील. त्याचप्रमाणे अनेक तामसवाडा पॅटर्नच्या आधारित कामं करणारे सद्भावना ग्रामीण विकास संस्थेचे मिलिंद भगत साहेब इथे उपस्थित आहेत. ते 2 मिनिटात आपले विचार व्यक्त करतील आणि त्याच्यानंतर स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येईल. आजच्या कार्यशाळेला उपस्थित पूर्ती सिंचन संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय दत्ताजी जामदार साहेब, जलहक्क कार्यकर्ते वाशिम जिल्ह्यातील श्री सचिनजी कुलकर्णी साहेब, प्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर निलेश हेडा, आमचे मार्गदर्शक माधवभाऊ कोटस्थाने. मी गेल्या 15 वर्षापासून या क्षेत्रात काम करत आहो. माझी सद्भावना संस्था आणि पूर्ती सिंचन
कल्याणकारी समृद्धी संस्था यांच्या मार्गदर्शनात मी जवळपास 10 ते 12 प्रकल्पावर काम करत आहोत आणि सूक्ष्म पाणलोट क्षेत्र विकास या क्षेत्रावर आधारित जवळपास वर्धा, नागपूर आणि वाशिम जिल्ह्यामध्ये हे प्रकल्प उभारत आहोत. यामध्ये जे पूर क्षेत्र होतं, सगळ्यात जास्त जिथे नष्ट झालेले पाणलोट प्रकल्प, त्या प्रकल्पामध्ये आम्ही जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यात जास्त फायदा शेतकऱ्यांचा जे पूर क्षेत्र होतं ते पूर क्षेत्र आज वाहितीखाली क्षेत्र आलेलं आहे. जवळपास 400 ते 500 हेक्टर क्षेत्र हे आज वाहितीखाली आलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त पाणलोट क्षेत्रातच काम न करता आम्ही पर्यावरणावर सुद्धा जोर दिलेला आहे. पर्यावरणामध्ये जिथे जिथे आमचे पाणलोट क्षेत्र पूर्ण झालेले आहे त्या पाणलोट क्षेत्रामध्ये दोन्ही याच्यात पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आम्ही वृक्ष लागवड केली आहे. वृक्ष लागवडीनुसार त्याचं संवर्धनसुद्धा आम्ही या क्षेत्रात केलं आहे. त्याचा उपयोग कसा झालेला आहे, पाण्यामुळं शेतकऱ्यांना जे चराईसाठी गुरंढोरं जंगलात जात होते ते जाणे बंद झालेले आहे. कारण बंदिस्त गोठा आत्ताच कोटस्थाने साहेबांनी सांगितलेलं आहे, पाणी गावात आल्यामुळं जे गुरंढोरं हे गावामध्येच त्याच्यामध्ये बंदिस्त गोठ्यामध्ये पालन करण्यात येत आहे. त्याच्यामध्ये वातावरणातील बदलासाठी जे काही पर्यावरणाच्या अनुषंगाने आम्ही हेडा साहेबांची जे मदत घेतो, शेतकऱ्यांचे जे कार्यशाळा, वर्कशॉप, ह्या दृष्टीने प्रत्येक शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये मार्गदर्शन गावागावामध्ये जाऊन आम्ही हे करतो आणि शेती संदर्भात जे जे त्यांचे फायदा आहे, कृषी विद्यापीठाचे लोक असेल, ॲग्रिकल्चरचे असेल, याच्यामध्ये संपूर्ण यांना पाचारण करतो आणि त्या अनुषंगाने आमचे जे प्रकल्प आता सुरू आहे याच्यावरती पर्यावरणावर जास्त जोर देऊन आमचे प्रकल्प पुढील संदर्भात सुद्धा आम्ही वाटचालीस त्यांना शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतो. धन्यवाद. अहमदनगर जिल्ह्यामध्ये कार्बन कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट जागा कोणती आहे? जी 82% आहे. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना कार्बन त्यांच्या शेतीमधला वाढवण्यासाठी जर मदत केली. बरं, कार्बन वाढवण्याचं दुसरं एक महत्त्वाचं काय आहे, तुम्ही थोडंसं आकडे आहेत हे की साधारणतः 2005 पूर्ण जगामध्ये जे अन्नाचं उत्पादन होतं ते 1223 मिलियन मेट्रिक टन होतं एका वर्षाचं. आणि जसजशी आता लोकसंख्या वाढत चालली तर दरवर्षी आपल्याला 778 मिलियन मेट्रिक टन त्याच्यामध्ये ॲड करत जावं लागणार आहे. म्हणजे 1223 अधिक 778, दुसरं वर्ष आलं अधिक 778, असं तुम्हाला अन्नाचं उत्पादन वाढवत जावं लागणार आहे जर तुम्हाला सगळ्यांना अन्न पुरवायचं असेल तर. आता हे अन्नाचं उत्पादन वाढवण्याचा सगळ्यात बेस्ट मार्ग काय आहे? तर तो सगळ्यात बेस्ट मार्ग आहे की तुम्ही जमिनीमधला काय सेंद्रिय कर्ब वाढवा. सेंद्रिय कर्ब वाढला की ॲटोमॅटिक आकडे काय म्हणतात की बघा, जर आपण 1 मिलीग्रॅमने फक्त 1 मिलीग्रॅम पर हेक्टरने कार्बन वाढवला, एका हेक्टरमध्ये 1 मिलीग्रॅम जर कार्बन वाढवलं तर गव्हाचं उत्पादन 20 ते 70 किलोने वाढते. तांदळाचं उत्पादन 10 ते 50 किलोने वाढते आणि मक्याचं उत्पादन 30 ते 300 किलोग्रॅमने वाढते. फक्त 1 मिलीग्रॅम जर तुम्ही कार्बन जमिनीमध्ये वाढवला तर. त्याच्यामुळे आता अशा पॉलिसीची गरज आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना तुम्ही कार्बन क्रेडिट द्या. तशी स्कीम एकच मला जी माहीत आहे ती फक्त एकच सरकारने सुरू केली आहे, ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटने. ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटने काय सुरू केलं आहे की कार्बन ॲक्रेडिएशन स्कीम नावाची स्कीम सुरू केली आहे की जो शेतकरी आपल्या शेतामध्ये कार्बन वाढवून दाखवेल त्याचं कॅल्क्युलेशन होईल. समजा गणेश भाऊचं शेत आहे, त्यांचा आपण कार्बन मोजला, तो 5% निघाला यावर्षी 2022 5% निघाला. आणि तुम्ही चांगल्या काही प्रॅक्टिसेस केल्या, त्याच्यामध्ये शेणखत व्यवस्थित टाकलं, हिरवळीचं खत टाकलं आणि 7% नेलं. हा जो 2% फरक आहे, या 2% फरकानं तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंटला ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट पैसा टाकते. ही स्कीम कुठेच नाही आहे. ही स्कीम भारतामध्ये सुद्धा भारत सरकारने राबवावी जेणेकरून शेतकरीच मग क्लायमेट चेंजचा हे करेल ना. त्याच्यामुळे अशा प्रकारची कार्बन ॲक्रेडिएशन स्कीम ऑस्ट्रेलियासारख्या देशाकडून शिकून आपण आपल्या देशामध्ये जर राबवली तर 2 गोष्टी त्याच्यामधून होतील की एक तर शेतकऱ्यांना एक ॲश्युअर्ड इन्कम मिळत राहील, कारण की क्लायमेट फायनान्स जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये येतो आहे. जे
पाश्चात्य देश आहे त्यांनी सगळं करून ठेवलेलं आहे. कारण आपण तर आत्ता कार्बनचं उत्सर्जन करायला लागलो आहे. त्यांनी 300 वर्षापासून केलं आहे. त्याच्यामुळे ती आता ही त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी गरीब राष्ट्रांना, यावर्षी पाकिस्तानमध्ये बघितलं काय, गेल्या 5000 वर्षामध्ये पूर आला नाही एवढा पूर आला. आणि पाकिस्तानचं कार्बनचं उत्सर्जन किती आहे अमेरिकेच्या मानात तुलनेत? 1% नाही आहे, काहीच नाही आहे. काय पाकिस्तानमध्ये आहे ना. पण सगळ्यात जास्त भोगावं कोणाला लागत आहे? भारत, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान असे जे गरीब देश आहे. त्याच्यामुळे आता अशी मागणी आहे. आणि मागच्या कॉपमध्ये नरेंद्र मोदीजींनी सरळ सरळ त्यांना म्हटलं, त्या कॉपच्या भाषणामध्ये मी ऐकत होतो, की तुम्ही आता आम्हाला पैसे द्या. तुम्ही हे करून ठेवलं ना 300 वर्षाचा सगळा पसारा आमच्यासमोर मांडून ठेवला आहे. तुम्ही आता गरीब राष्ट्रांना पैसे दिले पाहिजे. आणि तसं मान्यही केलं आहे. म्हणजे वर्ल्ड बँकेने तसं मान्य केलं आहे, अमेरिकन गव्हर्नमेंटही पैसे देणार आहे, युरोप देणार आहे, रशियाने आपलं मान्य केलं आहे. मग हा आता पैसा कुठे गेला पाहिजे? हा फक्त वन विभागाकडे गेला पाहिजे काय? हा शेतकऱ्यांकडे गेला पाहिजे. तो कार्बन कमी करेल, ग्लोबल वॉर्मिंग कमी होईल आणि अन्नाचं उत्पादन जास्त करेल, जेणेकरून आपल्याला रेव्हेन्यू मिळेल. त्याच्यामुळे अशा प्रकारची स्कीम जर भारतामध्ये सुरू झाली कार्बनच्या बाबतीत, तर आपण दोन्ही गोष्टी करू शकू. एकतर ह्या बदलत्या पर्यावरणाचंही हे करू शकू आणि शेतकऱ्यांचाही याच्यामध्ये फायदा होईल असं मला वाटते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नमस्कार सर. आपण फार चांगला विषय चर्चेला घेतला. कारण कार्बनवरती शेतकऱ्यांना माहीत झालं. पण आपल्या विदर्भ नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सध्या मातीमध्ये फक्त 0.3% कार्बन आहे. आपण तिथे 5% सांगतायत, तिथे खूप दूरची गोष्ट आहे. 0.3% आणि त्याला आपल्याला 1 जर न्यायचं असेल तर शेतकऱ्याशिवाय आपल्याला दुसरा मार्ग नाही. हे तेवढं सत्य आहे. पण हे शेतकऱ्याला हे करायला लावायसाठी सध्याच्या परिस्थितीत आपण काय सुचवू शकता ते सांगायला पाहिजे. 2 गोष्टी आहे कार्बन मातीमधला वाढवण्याचा. पहिली गोष्ट तर ही आहे की तो कार्बन बाहेर गेला नाही पाहिजे. जो आहे तो तुम्ही म्हणता 0.3% आहे, तोही बाहेर चालला आहे. कारण जर जमीन उघडी पडलेली असेल, दरवर्षी त्याला नांगरणी सुरू असेल, कारण हा जो कार्बन आहे ना, हा साधारणतः 12,000 वर्षाआधी फिक्स झालेला आहे मातीमध्ये. तेव्हापासून आपण त्याला वापरतोय. म्हणजे जसं आपण भूगर्भातलं पाणी वापरतो दरवर्षी, जे आपलं नाही आहे, आपल्या पूर्वजांच्या आधीचं आहे, तीच परिस्थिती कार्बन सोबत करतोय आपण. त्याच्यामुळे पहिली गोष्ट तर जो कार्बन आहे तो परत हवेमध्ये गेला नाही पाहिजे कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपामध्ये. त्यासाठी काय करता येईल? तर जमीन आच्छादलेली असली पाहिजे, जास्त टिलेज नसलं पाहिजे, जास्त नांगरणी झाली नाही पाहिजे, जैवविविधता त्याच्यामध्ये टिकली पाहिजे, एक सुरीपणाची शेती नसली पाहिजे. दुसरी गोष्ट की जमिनीमध्ये कार्बन येईल कसा? तर ते कार्बनचं कसं असतं ना, सेंद्रिय कार्बाचं, ते वाढवण्याचं काही औषध नाही आहे. तुमच्या जमिनीमध्ये नायट्रोजन कमी आहे, तुम्ही युरिया टाकसाल. फॉस्फरस कमी आहे, सुपर फॉस्फेट उपलब्ध आहे मार्केटमध्ये. तुमच्यामध्ये आणखी काय कमी असेल, गंधक कमी आहे, गंधकचे उत्पादन आहे. पण कार्बन वाढवण्यासाठी असं काही औषध नाही आहे. तुम्हाला इंटिग्रेटेड सगळ्या टेक्निक वापरून. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची ही म्हणजे की आपल्या विदर्भामध्ये खास करून काय घडलं 3 दशकामध्ये असं मला दिसते की ज्वारीचं पीक पूर्ण रिप्लेस केलं सोयाबीननं. आणि ज्वारी केल्याबरोबर कडव्याचा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्यामुळे गोधन कमी झालं. तर आता अशी पॉलिसी आणायला पाहिजे. म्हणजे आज गडकरी साहेब असते तर खूप मजा आली असती की शेतकऱ्यांना तुम्ही द्या ना, रोजगार हमी योजनेमध्ये ज्वारीचं टाकून द्या. लागवडीपासून तर कापणीपर्यंत सगळा खर्च रोजगार हमी योजनेद्वारे केला जावा. तर ज्वारीसारखे जर पिकं आले तर ऑटोमॅटिक फॉडर वाढेल. फॉडर वाढलं की ऑटोमॅटिक पशुधन वाढेल, शेणखत जमिनीमध्ये जाईल आणि कार्बन वाढेल. असं चक्र. धन्यवाद सर. मी थोडंसं त्याच्यात ॲड करू का? येस. मी डॉक्टर विनोद खडसे, मागील शेतकरी बसले आहेत, थोडं कान नेऊन आहे का? इकडे या ना सर, हा? इकडे या ना. या मी थोडं या. लवकरच संपवतो त्यामुळे आहे आपल्याकडे. कारण की हा विषय इतका महत्वाचा आहे, एवढंसं त्यांच्या भाषेत सांगितलं तर बरं होतं. हा माईक चालू आहे? आता हेडा साहेबांनी खूप चांगला विषय चर्चेला. एक तर म्हणजे वातावरणामध्ये बदल, म्हणजे आपल्याला अपेक्षा नव्हती एवढा पाऊस पडत आहे.
आणि दुसरी गोष्ट आपल्या उत्पादनात होणारी सतत घट होण्याला कारण म्हणजे आपण खत देतो पण ते खत आपल्या पिकाला उपलब्ध होत नाही. त्यांनी सगळं विवेचन किंवा त्यांची चर्चा त्यांनी ऑर्गॅनिक कार्बनच्या संदर्भात केलेली आहे. आता आपल्या शेतकऱ्याला ऑर्गॅनिक कार्बन म्हटलं की थोडंसं समजायला कठीण जातं. तर शेतकऱ्यांना मला एकाच फार सोप्या भाषेत सांगायचं आहे की तुमच्या शेतामध्ये जो काही कचरा, म्हणजे आता माझ्या शेतामध्ये कापूस आहे, तूर आहे, इथं बसा ना, समोर बसा, येऊन पहा चालल्यात पळून. तर असे शेतकरी जर असेल तर कसं होईल? आपल्या शेतामध्ये कापूस आहे सध्या जे आहे आपल्यापाशी, त्याच्या संबंधानं बोलूया आपण. त्याच्यानंतर तूर आहे, सोयाबीन आहे. आपण आपलं पीक घेतलं, कापूस काढला, तूर घेतली काढली, त्याच्यानंतर सोयाबीन आहे, सोयाबीनचे दाणे काढले, मार्केटमध्ये विकले, पैसा मिळवला. कार्बन कशात आहे ते सांगतो मी. याचं काय उरलेलं आता? पराठ्या, तुराट्या आणि कुटार. कशाचं कुटार? सोयाबीनचं. हे आम्ही विकून टाकतो, नाही तर जाळून टाकतो. हे खरं ऑर्गॅनिक कार्बनचं रूपांतरण आहे. जे हवेतला कार्बन वनस्पती आपल्या शरीरात साठवून ठेवतो. हे जर काळी कचरा, ज्याचं काही महत्त्व नाही आहे तुमच्या दृष्टिकोनातून, पण तुमच्या उत्पादनाची सातत्यता जर टिकवायची असेल, वाढवायचं जर असेल, तर हा काळी कचरा म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर ज्याला म्हणतात किंवा कार्बन, तो तुम्ही जितका जमिनीत दाबाल तेवढा तो जास्त वाढतो. आणि याला सेंद्रिय शेतीचं शेतकरी वळत आहेत, त्याचं कारण हेच आहे. सेंद्रिय शेती म्हटलं की तुम्ही फक्त फर्टिलायझर नाही, इन्सेक्टिसाईड असं धरता. त्याच्यातलं मूळ तत्व असं आहे की तुमच्या शेतामध्ये असलेला काळी कचरा, म्हणजे निघणारं कोणतंही झाडाचा पाट, ते पानं असो, फुलं असो, त्याचे कणसाचे तुकडे असो, मुळं असो, याला जमिनीत गाडणे. आता वेगवेगळे प्रकार असू शकतात त्याचे. तुम्ही त्याला कुजवून म्हणजे कंपोस्ट बनवून टाकू शकता, नाही तर आता मशीन्स आलेल्या आहेत. तिथे ते झाड आहे ना आपलं, पराठी निघाली, ते झाड उभं आहे, तसंच उभं राहतं ते 2-2, 3-3 महिने, आणि जमिनीतून ते घेत राहतं आणि ते वाळून जातं. मग तुमच्यानं उपटणी होत नाही. तर जेव्हा तिसरी वेचणी होते, मी डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाचा विस्तार कृषी विद्यावेत्ता आहे, तर सगळ्यांना विनंती आहे की आता कापसाचा वेचण्या 2 झालेल्या आहेत, तिसरी वेचणी आहे. तिसरी वेचणी झाल्याबरोबर म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीच्या पहिल्या 15 जेवढं कॉटन उभा असेल, म्हणजे पराठ्या उभ्या असतील, ते हिरव्या असतात आतमधनं, त्याला श्रेडर्स म्हणजे उभ्या पराठीचे बारीक करणाऱ्या मशीन्स आलेल्या, ट्रॅक्टरला लागणाऱ्या, त्या लावा आणि त्या कचऱ्याला जमिनीत दाबा. तुमच्या जमिनीमध्ये तुम्हाला खतही टाकावे लागणार नाही, इतकी ताकद त्या झाडांच्या फांद्यांमध्ये आहे, मुळांमध्ये आहे. आणि त्यालाच कर्ब असं म्हणतात. तो कसा करावा लागतो याच्यासाठी मोठं अभ्यास करायसाठी एक सेंटर सुद्धा डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठानं उभं केलेलं आहे, सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र. तर हे करणं सगळ्यांना गरजेचं आहे. कृपा करून तुमच्याजवळचं सोयाबीनचं कुटार विकू नका, जाळू नका. तुराट्या पराठ्या सुद्धा अत्यंत महत्वाच्या आहे. किती निघतात तो एका एकरामध्ये पराठी, किती टन निघते? आम्ही सांगितलं का साहेब शेणखत टाका, हेडा साहेबांनी सांगितलं की शेणखत टाका. मग आमचा शेतकरी लगेच म्हणतं की जनावरं कुठं आहे साहेब, कुठून भेटणार आहे एवढं शेणखत? हरकत नाही, त्याला उपाय आहे. जे काळी कचरा तुमच्या शेतात निघालेला आहे त्याच्यात तुमचं तणपट असो किंवा गवत असो किंवा तुराट्या पराठ्यांनी कुटार असो, कृपा करून ते जमिनीत दाबा. जागेवरही दाबता येतं, त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारचे कल्चर्स आहेत, ते जमिनीवर फवारावे लागतात आणि त्याला कुजवावं लागतं. नाहीतर मग तुम्हाला नाडेपसारखी पद्धत माहीत आहे, बायोडायनामिक्सची पद्धत माहीत आहे, त्याच्यानंतर गड्ड्यात खत बनवायची पद्धत माहीत आहे, गांडूळ खत माहीत आहे. या सगळ्या पद्धती वापरा. म्हणजे तुम्ही दिलेलं खत, तुम्ही दिलेलं पाणी आणि तुमच्या जमिनीची उत्पादकता
आणि जास्त पाऊस पडतो तो जमिनीतून साठवायचा आणि जमिनीत आतमध्ये बुडाशी न्यायचं हे सहज शक्य होईल. धन्यवाद. डॉक्टर साहेब आपलं नाव प्लीज. खडसे सर, आपण एकदम मोलाचं मार्गदर्शन केलं आणि प्रॅक्टिकली काय करू शकतो याच्या संदर्भात हेडा साहेबांनी जे सांगितलं त्याच संदर्भात ते पुढे, आणि याच्यातला एक छोटासा अनुभव आम्हाला असा आला. तामसवाडा पर्यटन पॅटर्नचं आम्ही काम केलं तर आमच्या इथे 100 गाई म्हशी होत्या. त्या 600चा आकडा आज 10 वर्षात पोचला. तर 2 ते 3 हजार टन शेणखत तयार होणं गावात सुरू झालं आणि केमिकल फर्टिलायझरचा वापर तेवढा कमी व्हायला लागला. दूध उत्पादन वाढलं आणि शेणखत वाढलं, ऑर्गॅनिक फर्टिलायझर वाढले आणि त्याच्यामुळे आमच्या इथल्या पाण्याची क्वालिटी आणि हिरवं क्षेत्र याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. हे तुम्ही जी मगाशी फिल्म दाखवली त्यात तुम्हाला जे शिवार हिरवगार दिसते याच्या मागचं कारण असते आणि त्याच्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेवर आणि त्या भागातल्या तापमानावर पिकांवर अतिशय उपयुक्त परिणाम तामसवाडा पॅटर्नमध्ये झाले. आणि ते हेडा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या अशा कामामधूनच पाण्याचं, प्रकृतीचं, निसर्गाचं, पर्यावरणाचं संवर्धन होणार आहे याच्यात शंका नाही. या सत्राच्या पुढच्या भागामध्ये आपले जलहक्क प्रणेते आणि वाशिम जिल्ह्यात गावखेड्यामध्ये, आदिवासी दुर्गम भागामध्ये जलसंवर्धनाचं कार्य नेटाने करणारे आणि गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनात त्यांनी बरेच कामं तिथे वाशिम जिल्ह्यात केले असे श्री सचिन कुलकर्णी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. अर्ध्या मिनिटात फक्त. आपण सगळा काडी कचरा न जाळता गाडला पाहिजे, कोणाला दिला नाही पाहिजे ही सूचना केली. खूप चांगली गोष्ट आहे. तेच मला सांगायचं आहे. आता बहुतेक ठिकाणी ऊसाचे कारखाने जे आहेत ना ते ऊसाचं पाचट गोळा केलं अजून कोजनरेशनला पाठवलं जातं. म्हणजे ते आपण सेंद्रिय जाळून टाकतो, त्याच्यापासून वीज तयार करतो, प्रदूषण प्रचंडाने काजळी हवेत तयार करतो. तर हे कुठल्याही प्रकारे पाहे जाळता कामा नये. नंतर ऊसापासून जे चौथ्या निघतात, बगॅस निघतं, ते बगॅस पण आपण जाळून टाकतो आणि वीज तयार करतो. वीज निर्माण करायला शेतकऱ्यांना जर आपण सोलर एनर्जी आणि विंड एनर्जी आणि बायो एनर्जीचा जर हायब्रिड प्लॅन जर कन्सेशनवरती दिला तर सगळे शेतकरी वीज तयार करू शकतील. माझं याच्यावरती बरंचसं संशोधन आहे. मी 24 वर्षे हवामानाचे अंदाज सांगितले. तुमच्या विद्यापीठामध्ये हवामान तज्ञाच्या मुलाखतीला मी 3 वेळा आलेलो होतो. मी प्राध्यापक BN शिंदे, अहमदनगर. आणि अजून एक सूचना, हे जे हरियाणा पंजाबला प्रचंड जाळतात, दिल्ली धारी प्रदूषित होते, आज एवढं तंत्रज्ञान निघालेलं सॅटेलाईटवरती कोणत्या शेतकऱ्याने कधी काडी लावली टाइम टेबलसह तुम्हाला कळू शकतं आणि त्याला दंड केला पाहिजे. आणि जो शेतकरी वाढवेल त्याला इन्सेंटिव्ह दिलं पाहिजे. अजून खूप सूचना आहेत, फक्त या संदर्भात आहे म्हणून आत्ता बोललो नाही. थँक्यू. धन्यवाद साहेब. शिंदे साहेबांना एक विनंती करतो. शिंदे साहेबांना धन्यवाद देतो, विचार व्यक्त केले. माझा यापूर्वीचे खडसे साहेब, शिंदे साहेब यांना एक नम्र विनंती आहे की असं काही थोडंसं एखादं 2 पानाचं लिटरेचर आपण जर माहिती परत पाठवू शकलो आम्हाला संस्थेला तर आम्ही त्याचा प्रचार कसं करायचा ह्याचं आम्हाला तुमच्याकडून मार्गदर्शन मिळालं तर आमच्या जलसंवर्धनाच्या ज्या कामाच्या ॲक्टिव्हिटी 100-150 गावात सुरू राहतात त्याच्यामध्ये तुम्हालाही आम्ही सम्मिलित करू शकू आणि तुमच्या मुलाचं जे तुमचे ज्ञान आहे, माहिती आहे, त्याचा वापर जनतेसाठी कसा होईल प्रॅक्टिकली त्याच्यावर माधव कोटस्थाने म्हणून तुम्हाला जे पुस्तकं दिली आहेत जलसंधारणाचे त्याच्यात माझं नाव, पत्ता आहे, जामदार साहेबांचा आहे. त्यावर जर तुम्ही आम्हाला पूर्ती सिंचनच्या याच्यावर माहिती पाठवली तिचा प्रचार करू आणि पुन्हा साहेबांच्या, गडकरी साहेबांच्या उपस्थितीत असा एखादा कार्यक्रमसुद्धा आयोजित करू. धन्यवाद देतो आपल्याला. आजच्या या महत्त्वपूर्ण अशा कार्यशाळेमध्ये आपल्या पूर्ती सिंचन कल्याणकारी संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला सर्व उपस्थित बांधव तसेच मंचावरती असलेले माझे मित्र डॉक्टर निलेश हेडा, दत्ताजी जामदार, मिलिंदभाऊ भगत, कोटस्थाने साहेब, आपण आतापर्यंत पर्यावरण आणि त्याचे बदलते हवामानातला विषय हा सगळा टेक्निकली विषय डॉक्टर हेडांच्या याच्यातून समजून घेतला. परंतु
वाशिम एक असा जिल्हा आहे विदर्भातला की त्या ठिकाणी काम करत असताना बदलत्या हवामानामध्ये बदलत्या वातावरणामध्ये काय परिणाम झाले हे स्थानिक पातळीवर काय दिसतात हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत असताना शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून पाहताना काय नजरेस आलं, कारण आम्ही 24 तास या विषयावरती काम करताना लक्षात आलं की वेगवेगळ्या समस्या स्थानिक स्तरावरती उद्भवतात. आपण अनेक जण यामध्ये शेतकरी आहात. मी त्यातल्या एका मुद्द्याला हात घालू इच्छितो. आज जर बाकीचं पुस्तकी ज्ञान बाजूला ठेवलं तर प्रॅक्टिकली शेतीमधली सगळ्यात मोठी संपूर्ण जो दुष्काळजन्य भाग आहे 5 लाख हेक्टरचा या मध्य भारताचा, इथली सगळ्यात मोठी समस्या ही वन्य प्राण्याची शेतीमध्ये. हे स्थानिक स्तरावरती शेतकऱ्यांसोबत चर्चा करत असताना शेतकरी पहिली डिमांड काय करेल आपल्याला की या वन्य प्राण्याची काहीतरी व्यवस्था लावा, या नीलगाईची व्यवस्था लावा, या हरणाची व्यवस्था लावा, या रोह्याची व्यवस्था लावा, या बिबट्याची व्यवस्था लावा, इकडे पूर्व विदर्भात आलं तर या वाघाची व्यवस्था लावा. आणि इंग्रजकालीन मूर्ख कायदे आणि त्याचं संगोपन करणारं आपलं प्रशासन, इथे बोलण्यासारखे हे विषय नाहीत, परंतु स्पष्टपणे कुठेतरी बोललं पाहिजे की स्वतंत्र भारतामध्ये आजही आपण इंग्रज कायद्यात राहतोय. म्हणजे जंगलात जायचं असेल तर परवानगी लागते आणि स्वतंत्र भारतामध्ये अरुणाचल प्रदेश नंतरच्या देशात राज्यात जायचं असेल तर परवानगी लागते. म्हणजे आपण खरंच स्वतंत्र झालो का हा मुद्दा जिथे येतो. त्या शेतकऱ्यांना आम्ही आमच्या भागात काम करत असताना आपण पूर्व विदर्भात काही ठिकाणी आहे तुम्हाला जंगलात जाण्यासाठी परवानगी लागते, आम्हाला सुद्धा काटेपूर्ण जंगलात जाण्यासाठी परवानगी लागते. म्हणजे देश आमचा, सर्व आमचा आणि आम्हाला परवानगी लागते. आज समस्या काय निर्माण झाली आणि हे कशामुळे झाली हे मला सांगायचं आहे की जंगलांमधले जे प्राणी शेतीमध्ये धुडगूस घालत आहे याचं प्रमुख कारण आहे बदलतं वातावरण. आणि प्रशासकीय काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत मानवी हस्तक्षेपामुळे, परंतु प्रमुख कारण आहे ते बदलते वातावरण. कारण मोठ्या प्रमाणात विकासाची जी गंगा आली त्यामध्ये पर्यावरणपूरक विचार केला गेला नाही असं मला स्पष्टपणे वाटते. त्याच्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्या अडचणीकडे हेतुपुरस्सर प्रशासनाने दुर्लक्ष केलं आणि त्या दुर्लक्षतेचं दुष्फलित म्हणता येईल ते दुष्फलित आम्ही भोगतोय. आज दत्ताजी, आम्ही जेव्हा नेहरू शहरामधून मी रोज एका खेडेगावावर जातो तर सकाळी 6 ते 7च्या दरम्यान 2 व्हीलरवरती 2 शेतकरी आपले गावाकडे शहराकडे येत असतात. ते पूर्ण स्वेटर मफलर वगैरे बांधून आणि हातामध्ये काड्या असतात. हे लोक येतात कुठून तर हे रात्रभर रखवालदारी करतात. आता रब्बीची पिकं आहे, चणा आहे, गहू आहे आणि यावेळेस रानडुकराचा त्रास असेल, रोईचा त्रास असेल. हे कशामुळे निर्माण झालेलं आहे? माकडांचा त्रास मोठ्या प्रमाणात आमच्या शहरात सुद्धा वाढलेला आहे. नुकताच एक पेपर परवाच्या दिवशी मी वाचला जो सर्व जगतमान्य विज्ञानाने मान्य केला की जेवढे झाडांवरती राहणारे जे प्राणी होते, स्तनधारी प्राणी होते, हे जमिनीवरती मोठ्या प्रमाणात गेल्या 10-12 वर्षात वावरायला लागले. कारण काय तर वाढत्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जो जंगलातला फल आहार होता हा याचा जो मोहर होता हा गळून पडायला लागला. तिथे पुरेसं अन्न नाही आहे. त्याच्यानंतर तिथले जलस्रोत संपवले गेले किंवा ते रिन्युअल केले गेले नाही आणि जागोजागी प्रदूषित नद्या झाल्या आणि शेतांमध्ये जी फवारणी झाली, रासायनिक प्रचंड फवारणी, त्याचे दुष्परिणाम आज सर्वत्र दिसून राहिले आणि ते जंगलात सुद्धा पोचले. आम्ही 2-3 दिवसापूर्वी मी आणि डॉक्टर हेडासाहेब आम्ही या काटेपूर्णा जंगलात फिरत असताना एक आमच्यातलाच कार्यकर्ता चक्कपणे एका नाल्यात गेला आणि सरळ तिथे नाल्यात पाणी प्यायला लागला. ते आम्ही दोघे पाहतच राहिलो की अशा पद्धतीने तर ते नाईलाज आहे. कारण शुद्ध पाण्याचा पुरवठा आजही 75व्या वर्षात आपण स्वातंत्र्याच्या करू शकलेलो नाही आहे, याचं सुद्धा आपल्याला भान ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना हे का होत आहे तर त्या पेपरमध्ये इतका म्हणजे जे वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितला, 4 वैज्ञानिकांनी इतका चांगला दृष्टिकोन सांगितला
की तुम्ही त्या माकडांचं अन्न संपवलं, त्या माकडांचा पूर्ण फलाहार संपला जंगलातला, त्यांना पिण्याला पाणी नाही आहे, ते शेतांमध्ये आणि जिथे मानवी वस्ती आहे तिकडे धुडगूस घालत आहे. आणि हे केवळ फक्त भारतात होत आहे असं नाही आहे, हेच अमेरिकेत होत आहे, हेच मेदागास्करमध्ये होत आहे, हेच आफ्रिकेत होत आहे आणि हेच भारतात होत आहे, हेच चीनमध्ये होत आहे. तर बदलत्या वातावरणामध्ये प्राण्यांवरती जो परिणाम होऊ राहिला त्याचे दुष्परिणाम हे मानवी वस्त्यांवरती होऊ राहिले आणि याच्यावरती उपाययोजना म्हणून काही प्रयोग आम्ही पण केले. आम्ही आमच्या स्तरावरती यशस्वी झालो. माझ्यासोबत पांगरी महादेव ते विना ग्रामपंचायतची गाव असलेलं आहे, इथले ग्रामसेवा प्रमुख आहेत विष्णू मंजुळकर. आम्ही आमच्या गावासाठी एक गाव तलाव केला आणि गाव तलाव आमच्या एक गावकऱ्यांसाठी 850 लोकवस्तीसाठी आम्ही केला, परंतु 12 वनतळ हे आम्ही प्राण्यांसाठी केले. आज आम्ही थोड्या प्रमाणात यशस्वी झालो असं म्हणू शकतो की थोड्या प्रमाणात त्या लोकवस्तीमध्ये त्या शेतशिवारामध्ये प्राणी कमी येतात, परंतु पाहिजे त्या प्रमाणात आजही त्यांच्या इथे अन्न मिळत नाही जंगलामध्ये, कारण हे काटेपूर्णा जंगलातलं गाव आहे, त्याच्यामुळे ते आजही येतात. आपण पाण्याचा सोर्स उपलब्ध करून दिला, परंतु वन्य प्राण्याला मोठ्या प्रमाणामध्ये जे अन्न लागतं ते आपण म्हणणार नाही, ते वन विभागाने संपवलं. आणि या वन विभागाने जे अन्न संपवलं हे अधिकृतपणे संपवलेलं अन्न आहे त्यांचं, कारण झाडाची मोठ्या प्रमाणात कटाई जेवढी केल्या गेली, संरक्षण तर सामान्य माणसाला तर एंट्री नाहीच आहे ना वन विभागात, मग संरक्षण जे करत आहे तर त्यांची जबाबदारी आहे की ते जंगल नष्ट का होत आहे. मग भारतातली सगळी जंगले नष्ट होत आहे, म्हणून हा जो मानवी आणि वन प्राणी यांच्यातला संघर्ष निर्माण झाला, याचे दुष्परिणाम आपल्यावरती यायला लागले. माझ्या माहितीनुसार असं झालेलं आहे की ज्या भागामध्ये वन्य प्राण्याचा धुडगूस आहे तिथला शेतकरी हा 48% मानसिकदृष्ट्या असमाधानी असतो आणि आर्थिकदृष्ट्या तो जवळजवळ 30%पेक्षा त्याचं उत्पन्न हे कमी होते. म्हणजे याचा अर्थ असा की त्याची पुरेशी झोप होत नाही. अनेक शेतकऱ्यांची ही परिस्थिती निर्माण होते की 6-6 महिने त्याला रात्री घरी झोपायलाच भेटत नाही, अशी परिस्थिती आम्ही पाहतो आहे. आणि तरुण शेतकरी जेव्हा शेतामध्ये जातो आणि शेतामध्ये रात्रभर रखवालदारी करतो तर याच्यावरती कुठलीच प्रशासन व्यवस्था काही बोलत नाही. मला या निमित्ताने या मंचावरून फक्त एवढं निदर्शनात आणून द्यायचं आहे की संपूर्ण भारतातली, विशेषतः महाराष्ट्रातली, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधली, तेलंगणातली ही जी मोठी समस्या आहे, तर हा सगळा जो काही आहे शिकारबंदी कायदा जो आला, या कायद्यामुळे म्हणजे मानवी प्रगती काही आत्ताच झाली असं नाही आहे, परंतु स्वतःच्या सोयीसाठी शिकारबंदी कायदा आणून वन विभागात सामान्य माणसाला बंदी केली. शिकारबंदी मानवाचा पूर्ण इतिहास जर अभ्यासला तर एकच लक्षात येते की शिकारीतूनच माणूस हा प्रगतीशील होत गेलेला आहे. म्हणून शिकारबंदी कायदा उठवावा याचा मी पूर्णपणे 100% समर्थक आहे. आम्हाला आमचे मानव हा जगला पाहिजे. मानव जगण्यासाठी शेती अत्यंत आवश्यक आहे आणि शेती राहिली नाही तर कुठलं आर्थिक महासत्तेचं स्वप्न वगैरे, राजकारण, निवडणुका काहीही होऊ शकणार नाही. त्यामुळे स्पष्टपणे सांगू इच्छितो की शेतकऱ्याची ही नीड आहे. आता याच्यावरती उपाय आपण काय करू शकतो, तर आम्ही जो पहिला प्रयोग केला की वन्य भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जलस्रोत बळकटीकरण केले, त्या पद्धतीने आता एक नवीन प्रयोग आम्ही करतो आहे. आणि ग्रामपंचायत वगैरेच्या मागे न लागता ग्रामसभा स्वतःच्या ज्या कायदेशीर आधार आहे, जसं एखाद्या IAS अधिकाऱ्याकडे गेलं की तो सांगतो की ते कायद्यात तशी तरतूद आहे, तर आम्ही आमच्या कलेक्टरांना सांगतो की कायद्यात तशी तरतूद आहे, जैवविविधता कायदा. तुमच्यात धमक असेल तर तुम्ही संसदेत जाऊन तो कायदा बदलून आणा. मग तसाच एक दुसरा कायदा ग्रामसभेचा कायदा. तर आम्ही ग्रामसभा 10 गावांमध्ये स्थापन केल्या आणि त्याच्या माध्यमातून आम्ही असे ठराव घेणं सुरू केले की तुम्हाला आता याच्यानंतर पहिलं पांगरी महादेव या गावात मागच्या वर्षी आम्ही निवडणूक बहिष्कार केला होता की आमच्या समस्या महत्त्वाच्या लोकप्रतिनिधींनी लक्षात घ्यायच्या. आणि मला पूर्ण खात्री आहे की जेव्हा एक सूर निघतो तेव्हा प्रतिसाद मिळतो. आज आमच्या भागातले शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये या संघर्षासाठी उभे राहत आहेत. 10 गावामध्ये ही सुरुवात झालेली आहे. आणि हा विषय जेवढा महत्त्वाचा आहे
की शिकारबंदी कायदा हा उठला पाहिजे. आपण नवीन कायदा बनवा म्हणून म्हणत नाही, असलेला जो अस्तित्वात आणलेला कायदा आहे विनाकारांचा वनविभाग आणि स्वतःच्या सोयीसाठी हा बंद करण्यात यावा असं आम्ही म्हणतोय. आता बदलत्या वातावरणामध्ये हे जे प्रश्न निर्माण होणं आहे, कारण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात विकास होतच राहणार आहे, मोठमोठे समृद्धी महामार्गासारखे प्रोजेक्ट येतच राहणार आहे, म्हणून त्याला विरोध नाही आहे. परंतु हे प्रयोग करत असताना शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवलं गेलं पाहिजे. यासाठी मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये आम्हाला सुद्धा बळकट होणे अत्यंत आवश्यक आहे. आणि हे करत असताना ग्रामसभेच्या माध्यमातून आम्ही एक ताकद उभी केली. आपण आपल्या स्तरावरती हे प्रश्न सोडवण्यासाठी आता तर आमच्यातले काही जे शाळेतही कधी गेले नाही असे काही शेतकरी म्हणायला लागले की याच्यानंतर लोकप्रतिनिधी मतं मागायला आले तर आम्हाला मागू नका, माणसांना मतं, वन्य प्राण्याला मतं मागा, म्हणजे जेणेकरून आमच्या निषेधार्थ शब्द किती आहे हे त्यांच्या कानावर गेलं पाहिजे. ही फार मोठी समस्या आहे. ते मेट्रो सिटीमध्ये राहणारे पर्यावरण तज्ञ हे अतिशय बोगस आहे. म्हणजे आज संडे है, हाथ में कैमरा लेके जाएंगे, एक शेर का फोटो निकालेंगे और कुछ तो भी बताएंगे मैं कितना बड़ा पर्यावरण तज्ञ हूं, एखादा फुकट्या पुरस्कार घ्यायचा, हे फालतू आहे. खरे पर्यावरण तज्ञ तो शेतकरीच आहे की जो वाघासोबत फाईट करतो, जो बिबट्यासोबत फाईट करतो. आणि आम्ही एक ऑफर दिलेली आहे की ज्या पर्यावरण तज्ञांना जर हा कायदा नको असेल तर त्यांनी शेतीमध्ये एक दिवस जागल्या करायचं, आपलं कुटुंब वाऱ्यावर सोडून बिनधास्तपणे त्या जागल्यावरती मचांवरती बसायचं. त्यांनी त्याची सुरक्षितता आम्ही करू, त्याला दुप्पट आम्ही मजुरी देऊ. त्यांनी त्याचं पर्यावरणाचं ज्ञान सर्व काही तिथे आपलं उगाळायचं. कारण आपण कुठेतरी कठोर झालो पाहिजे, तेव्हा कुठे काही बदल होईल अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर आजचा आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो, पाणी या विषयात काम करतो, यामध्ये जो मोठ्या प्रमाणात प्रचंड वॉटर बॉडीज रिन्युअलच्या गोष्टी चालू आहे, तो कृपया करून माझी वारंवार विनंती आहे की आपण पूर्ती सिंचन कल्याणकारी संस्थेसारख्या किंवा सद्भावना ग्रामीण विकास संस्था असेल, संवर्धन विकास संस्था असेल, अशा तांत्रिक संस्था ज्या आहेत त्याचं मार्गदर्शन घ्यावं. कारण तांत्रिक शिवाय काम करू नये. एक दुसरं पीक आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, जो CSR फंडासाठी फंडा वापरला जातो मोठ्या प्रमाणामध्ये, नदी नाल्याला आडवं तिडवं खोलीकरण करायचं. कृपया तसं करू नका. पुन्हा एकदा विनंती करतो आणि माझं काही चुकलं असेल तर इथे थांबतो आणि शेतकऱ्यांना सांगतो की स्वतःच्या हक्कासाठी आपण जागृत राहावं. एवढे बोलून मी माझे शब्द संपवतो. शेतकऱ्यांना म्हणजे मी आता थोडंसं कसं आहे की होणारा जो प्रॉब्लेम आहे की जंगलातली जनावरांचा, हिंस्र प्राण्यांचा त्रास होतो. तुम्हाला एक सांगतो की मी 12 वर्ष ताडोबाच्या भागात काम केलेलं आहे. आमचं रिसर्च स्टेशन आहे सिंदेवाईला. त्याच्यामुळे माझा सरळ सरळ वाघांशी संबंध आला. म्हणजे एकदा असं झालं की मी तरुण होतो, एक 27 वर्षाचा तरुण होतो आणि मग मी शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही सल्ला सेवा चालवायचो तिथे. आताही चालते ती, मी सुरू केलेली 1995ला सुरू केलेली, आताही चालते आहे. तर जेव्हा मी त्या नाल्यातून निघालो, नाला अर्ध्या कमरेभर पाणी भरलेलं होतं. मोटरसायकल माझी नवीन होती हिरोंडा, मी पुऱ्या ताकदीनं काढली आणि पहिलतरावर गेलो. जशी माझी तिथे गेलं गाडी बंद पडली आणि समोर वाघोबा उभे होते. माझ्या त्याच्यामध्ये फक्त 4 म्हणजे फुटाचं अंतर होतं. तुम्ही इमॅजिन करा की 4 फुटावर जर वाघ उभा राहिला आणि त्याचे डोळे जर पाहिले तुम्ही तर खालचं, मी पहिले ओला होतो आणि अजून ओला झालो, घाम फुटला. एक मिनिट हो ठीक आहे. तर माझं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी, आपण जो जनावरांचा त्रास आहे त्याला मनुष्य जाती जबाबदार आहे. आपण सगळे झाडं तोडून टाकले शेतावरचे सुद्धा, कारण माकडे येतात म्हणून. आता ते सतत वाढत आहे. तर खूप साऱ्या छोट्या पद्धती आम्ही सांगतो की कुंपणं तुम्ही याचे करा, कशाचे, करवंदाचे करा. आणि एक वेगळ्या प्रकारचं निवडून नसतं, ते निवडून सरळ वाढतं. त्याला पाणी लागत नाही, काही नाही. तुम्ही जर भोवताल लावलं तर ते सुरुवातीला एखादा वर्ष तुम्हाला वाढवावं लागेल. जर केलं तर पॅक होऊन जातं. तर ते जर आम्ही केलेले आहेत प्रयोग, तर ते तुम्ही जर लावले तर कोणतं जनावर येत नाही, कोणचं बाहेरचा जंगली प्राणी येत नाही. आणि तसंच सेंद्रिय शेतीमध्ये एक दशपर्णी आहे.
त्याचा फवारा जर मारला तर त्या सुगंधाने कोणचंच जनावर येत नाही. हा माझा 15 वर्षाचा अनुभव आहे. धन्यवाद. एक अंतिम सत्र आहे की मान्य विकास पुरुष नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही NGO म्हणून 4-5 NGO मिळून 100 गावांमध्ये ग्रामीण विकासाचं जलसंवर्धनाचं काम केलं आणि त्याचं पुस्तकंसुद्धा आम्ही वितरण केलं आहे की ते पारदर्शी काम आहे आणि परिणामकारक काम झालं, निसर्गपूरक झालं. खडसे साहेबांनी जो विषय मांडला की गुरांचं अतिक्रमण जंगलात होते, तर आम्ही या ठिकाणी 10 वर्षापासून जे प्रोजेक्ट केले, या ठिकाणी पाणी पातळी आणि फॉडर याचं उपलब्धी वाढल्यामुळे जंगलामध्ये चराईला जे काही पाळीव जनावर जातात त्याच्यामध्ये फार कमी प्रमाण घटलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी आता घराच्या समोरच छोटे छोटे गोठे बांधून बंदिस्त गुरंपालन चालू केलं आहे. खडसे साहेबांनी सांगितलेलं अतिशय मुलाचं काम माहिती होती, त्यावर आम्हाला त्यांच्याकडून अजूनही काही सजेशन्स मिळतील. त्याचप्रमाणे अनेक तामसवाडा पॅटर्नच्या आधारित कामं करणारे सद्भावना ग्रामीण विकास संस्थेचे मिलिंद भगत साहेब इथे उपस्थित आहेत. ते 2 मिनिटात आपले विचार व्यक्त करतील आणि त्याच्यानंतर स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येईल. आजच्या कार्यशाळेला उपस्थित पूर्ती सिंचन संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय दत्ताजी जामदार साहेब, जलहक्क कार्यकर्ते वाशिम जिल्ह्यातील श्री सचिनजी कुलकर्णी साहेब, प्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर निलेश हेडा, आमचे मार्गदर्शक माधवभाऊ कोटस्थाने. मी गेल्या 15 वर्षापासून या क्षेत्रात काम करत आहो. माझी सद्भावना संस्था आणि पूर्ती सिंचन कल्याणकारी समृद्धी संस्था यांच्या मार्गदर्शनात मी जवळपास 10 ते 12 प्रकल्पावर काम करत आहो आणि सूक्ष्म पाणलोट क्षेत्र विकास या क्षेत्रावर आधारित जवळपास वर्धा, नागपूर आणि वाशिम जिल्ह्यामध्ये हे प्रकल्प उभारतो. यामध्ये जे पूर क्षेत्र होतं, सगळ्यात जास्त जिथे नष्ट झालेले पाणलोट प्रकल्प, त्या प्रकल्पामध्ये आम्ही जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यात जास्त फायदा शेतकऱ्यांचा जे पूर क्षेत्र होतं ते पूर क्षेत्र आज वाहितीखाली क्षेत्र आलेलं आहे. जवळपास 400 ते 500 हेक्टर क्षेत्र हे आज वाहितीखाली आलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त पाणलोट क्षेत्रातच काम न करता आम्ही पर्यावरणावर सुद्धा जोर दिलेला आहे. पर्यावरणामध्ये जिथे जिथे आमचे पाणलोट क्षेत्र पूर्ण झालेले आहे त्या पाणलोट क्षेत्रामध्ये दोन्ही याच्यात पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आम्ही वृक्ष लागवड केली आहे. वृक्ष लागवडीनुसार त्याचं संवर्धनसुद्धा आम्ही या क्षेत्रात केलं आहे. त्याचा उपयोग कसा झालेला आहे, पाण्यामुळं शेतकऱ्यांना जे चराईसाठी गुरंढोरं जंगलात जात होते ते जाणे बंद झालेले आहे. कारण बंदिस्त गोठा आत्ताच कोटस्थाने साहेबांनी सांगितलेलं आहे, पाणी गावात आल्यामुळं जे गुरंढोरं हे गावामध्येच त्याच्यामध्ये बंदिस्त गोठ्यामध्ये पालन करण्यात येत आहे. त्याच्यामध्ये वातावरणातील बदलासाठी जे काही पर्यावरणाच्या अनुषंगाने आम्ही हेडा साहेबांची जे मदत घेतो, शेतकऱ्यांचे जे कार्यशाळा, वर्कशॉप, ह्या दृष्टीने प्रत्येक शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये मार्गदर्शन गावागावामध्ये जाऊन आम्ही हे करतो आणि शेती संदर्भात जे जे त्यांचे फायदा आहे, कृषी विद्यापीठाचे लोक असेल, ॲग्रिकल्चरचे असेल, याच्यामध्ये संपूर्ण यांना पाचारण करतो आणि त्या अनुषंगाने आमचे जे प्रकल्प आता सुरू आहे याच्यावरती पर्यावरणावर जास्त जोर देऊन आमचे प्रकल्प पुढील संदर्भात सुद्धा आम्ही वाटचालीस त्यांना शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतो. धन्यवाद.